नॉन मराठी. ओके, I understand Marathi. मराठी सोपं आहे. Marathi ना. येस. सो इंग्लिश तर बोलेनच मी, पण कारण टेक्निकल बोलताना इंग्लिश येतच येतं, पण जर मराठी असेल तर मराठी अशा करताही बोलेन जास्त. मलाही प्रॅक्टिस होते आणि मराठी कमी लेक्चर्स असतात, कारण जनरली ग्लोबल म्हणून इंग्लिशच बोलावं लागतं. म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकांना कळवणं म्हणजे शिरीषने सांगितलेले पॉईंट्स आणि त्याने मला तुमचे जे काही प्रश्न जे पाठवले होते, त्याला प्रश्न म्हणा किंवा हे कव्हर करता आलं तर ती पण माझ्याकडे लिस्ट आहे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींना मी हे याच्यामध्येच कव्हर करायचा प्रयत्न करेन. त्यानंतर आपल्याला प्रश्नोत्तराकरता थोडा वेळ असेल त्याच्यात आपण ते करू. सो टायटल काहीतरी पाहिजे, प्रेझेंटेशन द्यायचं म्हणजे टायटल पाहिजे. सो रिव्हिलिंग इंडियाज डीप अँटिक्विटी. समजा जर आपल्याला कोणी किती जणांनी माझं या आत्ताचे जे प्रेझेंट आहे, हाऊ मेनी ऑफ यू एनीवन हिअर हू हॅज नॉट सीन एनी ऑफ माय व्हिडिओज बिफोर? ओके, सो वन. जर परत हात वर ठेवा म्हणजे मला परत त्यांच्याकडे बघताना त्यांच्या चेहऱ्यावर मी एक्सप्रेशन बघणार. 4, 5, 6. ओके, ठीक आहे. आणि यू हॅव अ लॉट ऑफ होमवर्क टू नाईट. त्यांनी हात वर केले त्यांच्याकडे. ज्यांनी बघितले त्यांच्याकरता थोडासा ऑलवेज हा चॅलेंज असतो की कुठच्याही मोठ्या ऑडियन्समध्ये सुद्धा असं असतं की कुणाला आपण होल्ड करून बोलायचं किंवा शिकवायचं. कारण जर आपण अगदीच ढम माणूस घेतला तर बाकी सगळे बोर होतात, अगदीच हुशार घेतला तर बाकीच्यांना काही बऱ्याच लोकांना डोक्यावरून जाईल असा थोडासा प्रश्न होतो. तर कुठेतरी आपण मध्य बघतो. जे आहे ते मी सांगणार त्याच्यामध्ये, पण त्यामुळे जिथे समजत नाही तिथे तुम्ही श्रद्धेवर घ्या असं मी सांगेन. अशा अर्थाने श्रद्धेवर घ्या की एखाद्या पॉईंटने सांगेन मी तुम्हाला की कुठे तुम्ही अडकून पडणार हे पण सांगेन. त्या ठिकाणी अडकून पडलात तर काय होतं की नाही हे आपल्याला पटलं नाही असं झालं ना की पुढचं ते माणूस ऐकतच नाही. तो तिथेच अडकून पडलेला असतो, ते पुढचं जाऊन जातं. पटलं नाही ठीक आहे, साईडला ठेवा. ओके, त्याच्यामध्ये कारण पटलं. दुसरं असं प्रश्नोत्तराच्या वेळी पण सांगेन, म्हणजे प्रश्न कोणी कोणतेही विचारा की असा मी तुम्हाला जरा मराठी माणसाला चॅलेंज आवडतं, मी तुम्हाला चॅलेंज देतो असं करतो की असा कोणताही प्रश्न नाही की जो तुम्ही विचाराल की जो मला कधी मी ऐकलेला नाही, ज्याचं मी उत्तर दिलेलं नाही. असा कोणताही प्रश्न आज असूच शकणार नाही. हे तुम्हाला थोडं चॅलेंज असं का म्हणतो. पुण्याचे इनफ लोक आहेत इथे. मुद्दाम अशा करता सांगितलं की दुसरं असं कधी कधी तो प्रश्न विचारला गेलेलाही नसेल, पण सगळ्यात माझ्या संशोधनाचा सगळ्यात मोठा क्रिटिक मी आहे. त्यामुळे मी तो इतकं घोळून उलटं पलटं सगळ्या पद्धतीनं करून बघतो, त्याच्याशिवाय बाहेर झाल्याशिवाय मी बोलतच नाही. तेव्हा मला असं चॅलेंज होतं की पण नाही हा तुमचा किती तुम्ही व्हेरीफाय केलाय का असं. तर म्हटलं नाही त्या म्हणजे किंवा पिअर रिव्ह्यू मध्ये आहे का, म्हटलं पिअर रिव्ह्यू मध्ये किती नॉनसेन्स आहे त्याचं तुम्हाला कल्पना नाहीये, कारण मी ते वाचत असतो पिअर रिव्ह्यूच्या मध्ये. सो हे सगळे प्रश्न माझ्या मनात येऊन गेलेले असतात, त्याची मी उत्तरं दिलेली असतात. माझं सेकंड क्रिटिक म्हणजे माझी पत्नी आहे, अश्विनी आहे. ती म्हणजे आम्ही अटलांटामध्ये जेव्हा फिरायला जातो तर आमचं इतकं ते इंटेन्स होतं की दोन्ही बाजूच्या घरातली कुत्री हुंगायला लागतात. म्हणजे एकदम कॉमन साईट आहे. खूप दिवसांनी आम्ही गेलो नाही तर त्यांना सुद्धा त्याचं अनइझी होतं, म्हणजे गेल्यावर प्रेमानं हुंगायला लागतात की बरेच दिवस आला नाही. सो एक प्रश्नोत्तर असं होईल. नंतर शेवट एकदा आपण प्रश्नोत्तराचा पण वेळ ठेवू. त्यानंतर जेव्हा समजा फोटो घ्यायचे असतात लोकांना तेव्हा प्रश्न विचारू नका. म्हणजे मजेत सांगत होतो की प्रश्न विचारायला येतात आणि कानात प्रश्न विचारतात फोटो वगैरे. सो म्हणजे फोटो वगैरे होऊन जाईल. प्रश्नोत्तर असं आहे किंवा हे विषय असा आहे की तो काही 1 तासात 2 तासात संपणारा विषय नाहीये. त्यातून थोडीशी तुम्हाला कुठेतरी स्पार्क आला, स्फूर्ती आली, आपण जरा जाऊन काही बघूया वाचूया असं झालं तर त्याचं काम झाल्यासारखं. रिव्हिलिंग इंडियाज डीप अँटिक्विटी हे इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स सायन्सेस डार्टमाउथ आहे. त्याचा तो वेगळा विषय इंडिओलॉजीमध्ये काम करतो, पण फार्मसी म्हणा किंवा बोटिलिनम त्याच्यावरचं ते काम आहे. त्याचा जर काही आजच्याशी संबंध नाही. डेटिंग म्हणजे डेटिंगचे 2 अर्थ होतात. त्यातला दोन्हीचा एक्सपर्टीज आहे माझ्याकडे, पण हा जो म्हणजे आपण काल निर्णय करणं अशा अर्थाचं जे डेटिंग म्हणतो त्याचं एक साधारण 30 वर्षाच्या कामाची माझी ही समरी आहे. म्हणजे आणखी काम आहे ती मी तुम्हाला शेवटची स्लाईड दाखवेन 30 वर्षाचं, पण हे सगळ्यात महत्वाचं. तर आता हा एक्स ॲक्सिस काय आहे तर आपला वेळेचा म्हणजे काल असं आहे. तर जर तुम्ही उज्जैनचे किती लोक आहेत किंवा उज्जैनला गेलेले किती लोक आहेत, तर उज्जैनचं महाकाल मंदिर आहे. तर महाकाल आपल्या मॅथमॅटिक्स भाषेत बोलायचं तर आपण लाईन आपल्याला दाखवतात ना, दोन्हीकडे ॲरो असतात म्हणजे इन्फिनिटी टू इन्फिनिटी, तो म्हणजे महाकाल. शिवपुराणामध्ये त्याची कथाही आहे, तर मी जात नाही. ते ब्रह्मा एका बाजूला जातो आणि विष्णू एका बाजूला जातो आणि त्यांना अंत मिळत नाही, दोघातला एक खोटं बोलतो वगैरे अशी मजा आहे त्याच्यात. पण आपण जेव्हा
एक ठराविक म्हणजे प्रकरण म्हणजे इन्फिनिट लाईक ट्रिटस, प्रकरण म्हणजे ट्रिटस, पण आपल्याला एखाद्या विषयाचं एक थोडंसं फोकस करून करायचं, त्याला आपण आकरण ग्रंथ असं म्हणतात. म्हणजे प्रकरण आणि आकरण हे आपल्या संस्कृतमध्ये आहे. तसं लाईन आणि नंतर आपण काय म्हणतो किंवा रेखा, आणि मग त्याला माझं विसरलो असं कट करून पीस घेतलेला असतो ना आपल्याला मॅथमॅटिक्सला शिकवताना 8वी 9वी शिकवतात की त्यातला आपण एक पीस घेतो वापरतो, तसं आपण ह्याला म्हणतो महाकाळ. तसा हा खंडकाळ की कुठेतरी सुरू करावं लागतं, कुठेतरी थांबावं लागतं. सुरू करायला सोपी जागा म्हणजे आपण जिथे आहोत तिथे टुडे 21st century. इथून 0 म्हणजे ग्रिगोरियन कॅलेंडरची सुरुवात. आता कुणाला विचारलं बर्थ डेट तर जी आपण सांगतो ती ग्रिगोरियन कॅलेंडरमध्ये सांगतोय, जे काही वर्ष असेल ते. त्याच्या मागे -5K म्हणजे 5000 BCE, 10,000 BCE, 20,000 BCE. आता BC बऱ्याच लोकांना माहित असेल, पण BCE हे सुद्धा अमेरिकन इन्व्हेन्शन आहे. म्हणजे आपण तिकडे सिक्युलर वगैरे इंडियामध्ये विचित्र गोष्टी चालतात, पण अमेरिकन म्हणजे हे BCE म्हणजे बिफोर ख्राइस्टच्या ऐवजी BCE म्हणजे बिफोर कॉमन एरा हे ज्युइश अकॅडमिक्सनी काढलेलं अमेरिकेमधलं गोष्ट आहे. ते म्हणजे आम्हाला ख्राइस्टची घेणं नाही की वी डोंट कन्सिडर, तुम्हाला सगळी स्टोरी माहिती नसतं. तर बिफोर कॉमन एरा म्हणजे रेफरन्स म्हणून तेच वापरतोय आपण, पण बिफोर कॉमन एरा. सो BCE असं झालं. माझा जो रिसर्च आहे म्हणजे एक जे हायलाईट तो ते 300च्या वर पुरावे, ॲस्ट्रॉनॉमीचे फक्त पुरावे महाभारतामध्ये मिळतात. ते एकत्र घेऊन जसं आपण जिक्सॉ पझल सोडवतो किंवा क्रॉसवर्ड पझल सोडवतो, हे दोघांचं मिक्सचर समजा जिक्सॉ प्लस क्रॉसवर्ड कंबाईन टुगेदर, ते करून केलेलं ही तारीख काढलेली आहे ती 5561 BC. आता काही बोलताना मला माहित होतं की PV वर्तकांचं वाचलेले लोक सुद्धा इथे आहेत, आणि किती लोकांनी PV वर्तक डॉक्टर पद्माकर विष्णू वर्तकांचं वाचलेलं आहे. सो त्यांनी जी तारीख काढली होती महाभारताची ती सुद्धा जर तुम्ही लक्षात असेल तर 5561. असं झाल्यानंतर मला आता PV वर्तक म्हणजे मी स्वतः PV वर्तकांचा स्टुडंट म्हटलं ते किंवा इन्स्पायरेशन, मी त्यांना गुरुसारखं मानतो. पण काही जे त्यांचे अंधभक्त असतात त्यांना त्याचं सहन होतं. ते म्हणजे ते असं म्हणतात की हा सगळा हा माणूस PV वर्तकांनी केलेलं करतो आणि त्यांना क्रेडिट पण देत नाही. ह्या लोकांना काही पत्ता नसतो PV वर्तकांचं माझं काय नातं आहे किंवा आम्ही काय केलं. ही पास्ट अवे फ्यू इयर्स अगो. अशा करता मुद्दाम सांगितलं की मजेनं पण म्हणायचं म्हणजे ज्यांनी वाचलं असेल ते म्हणतील ठीक आहे PV वर्तकांनी 1980च्या आसपास 5561 BC महाभारत झालं. मग तुमच्या मनात साहजिक प्रश्न असेल की मग निलेश तू काय दिवे लावलेस, म्हणजे 5561 तू का म्हणतोयस, म्हणजे त्याचं पण थोडंसं उत्तरही सांगतो. बरेच इंजिनियर्स वगैरे पण लोक आहेत, पण मॅथमॅटिक्सवाले त्यांना माहित असेल कधी कधी असं होतं. असं माझं UDCT वाल्यांकरता प्रोफेसर चंडाली यांच्या पेपरमध्ये झालं होतं केमिकल रिएक्शन इंजिनिअरिंगमध्ये. मी 2दा मिस्टेक केली आणि माझं उत्तर बरोबर आलं केमिकल रिएक्शन इंजिनिअरिंगमध्ये. असं होऊ शकतं कधी कधी की तुम्ही 2दा मिस्टेक केली त्यामुळे ती, किंवा अनेक वेळा मिस्टेक केली त्यांनी ती कॅन्सल आउट झाली. PV वर्तकांनी जी काढलेली 5561 जी तारीख आहे तिचं थोडंसं असं आहे, त्यांच्या काही मल्टिपल मिस्टेक झाल्या ग्रह प्लॅनेटरी करताना, पण त्या कॅन्सल आउट होऊन त्याचं उत्तर बरोबर आलं. म्हणजे मी फक्त मेटाफॉर म्हणून वापरतोय, अॅनॉलॉजी म्हणून वापरतोय. PV वर्तकांचं काम अप्रतिम आहे. ते डेटिंग पेक्षा सुद्धा प्रचंड वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांचं काम आहे. म्हणजे तो विषय नाही, पण PV वर्तक हाही विषय होऊ शकतो माझ्या 5 तासाच्या लेक्चरचा. नंतर रामायणामध्ये मलाही सरप्राईज झालं, कारण रामायण महाभारतापेक्षा खूप छोटं आहे. म्हणजे 24,000 वर्सेस 1,00,000 पेक्षा. त्याच्या 600च्या आसपास ॲस्ट्रॉनॉमीचे पुरावे आहेत. आणि बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे माझं, त्यामुळे मी त्यातून फास्ट जातो थोडंसं. तेही जिक्सॉ पझल क्रॉसवर्ड पझल एकत्र केलं तर त्याचं उत्तर राम रावण युद्धाचं उत्तर 12,209 असेल, तर दुसरं कोणतंही येत नाही. हे मला म्हणतात, म्हणजे मला असं लोक विचारतात की तुम्ही जे काढले तुमच्या मताप्रमाणे काढलेली तारीख. म्हटलं माझ्या मताप्रमाणे नाही, महाभारताचा एव्हिडन्स आहे त्याप्रमाणे तीच येणार. दुसरा कोणी माणूस जर तो विज्ञान पद्धत आणि आपली भारतीय न्यायदर्शनाची पद्धत वापरत असेल, सांख्य दर्शनाची पद्धत वापरत असेल, आपले जे सगळे प्रमाण आपण जे मानतो ती मानत असेल, तर दुसरी कोणती डेट येऊ शकत नाही. जसं वर्तकांनी काढले, तर मी ऍक्च्युली जो काम सुरू केलं म्हणजे शोध लावल्यानंतर वर्तक म्हणजे असं आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट आपण टेस्ट करतो. म्हणजे काय करतो, समजा आपण एक वुडन प्लॅंक आहे आणि तो चांगला मजबूत आहे की नाही बघायचं आहे आपल्याला, तर आपण काय करतो त्याच्यावर असं जाऊन मोडत नाही ना असं बघतो. म्हणजे असं करतो तेव्हा ते मोडायचा आपण प्रयत्न करतो. तसं प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा टेस्ट करतो ती खरी ऍक्च्युअली आपण ते फॉल्सिफाय करायचा प्रयत्न करत असतो की ही गोष्ट तशी नाही, बरोबर. तर तशा पद्धतीमध्ये ते केलेलं आहे. सो इट्स अ व्हेरी रोबस्ट, ज्याला आपण म्हणतो सगळ्या प्रकारांनी. तुम्ही तर थोडंसं मी तुम्हाला उदाहरण दाखवेन. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता फास्ट फॉरवर्ड, हे आता 2011ला पब्लिश झालेलं वर्क आहे 5500. 12,209 हे 2014ला पब्लिश झालेलं वर्क आहे. 14ला करण्याकरता माझं वर्क सगळं रेडी होतं, पण मला मी जी मध्ये होतो अनेक वर्ष, तर मला वेळ मिळत नव्हता. तर मी असं मला एक दिवशी असं झालं की हे जर मी लिहिलं नाही, कारण लिहायचे बरेच प्रयत्न केले, मिळत नव्हता. त्यांच्याकडे मी सबॅटिकल मागितली 2 वर्षाची.
तर ते म्हणजे आय वॉज लाईक ॲटलिस्ट दॅट टाइम आय वॉज अ हॉट गाय फॉर जी. तर ते म्हणाले कशा करता हवाय सबॅटिकल वगैरे. ते म्हणले मला मी पुस्तक लिहायचं आहे. ते म्हणजे पुस्तक लिहायला नाही मिळत. मग मी म्हटलं कशाला मिळेल. तर ते म्हणले आता सांगितलंस तू कशा करता हवे. सो म्हणजे दॅट इज ते. तर मी त्या चांगल्या टर्म्सवर मी 2013 मध्ये माझा जॉब सोडला आणि मी म्हटलं ठीक आहे परत बघू नंतर. आणि मग मी पुढच्या 6 महिन्यामध्ये जूनमध्ये सोडला आणि 6 महिन्यामध्ये मी ते दुसरं पुस्तक लिहून काढलं द हिस्टॉरिक ड्रामा. आणि त्याच्यानंतर मी फुल टाइम जॉब कधी केला नाही. म्हणजे थोडासा कधी केला असेल मग कन्सल्टिंग वगैरे केलं. आणि आता 23 मध्ये 10 वर्ष झाली 2013 ते. तर आता म्हटलं एक थोडे गिअर बदलतो ना आपण, आणखी एक वेगळी जॉब घेऊया. त्यामुळे आता मी असं इंडियामध्ये जाऊन आम्ही 8 महिने घालवले. मी अश्विनी माझी पत्नी, मुलं इथेच असतात आणि इंडियाची सैर करूया असं सध्या म्हणजे इन्फिनिट वर्ष आता पुढची माहित नाही किती असं प्लॅन आहे. तर 16 मध्ये म्हणजे ते 14 मध्ये झालं. नंतर मी तरी काम करत होतो पण 16 मध्ये काहीतरी असा नवीन काहीतरी झालं आणि मी एका इंडियामध्ये मला 2 कॉन्फरन्सला बोलवण्यात आलं. त्या कॉन्फरन्सला बोलावलं त्यावेळी मी साधारण 7 स्टेट्स 21 सिटीज आणि 30च्या आसपास स्टॉक एवढ्या 30 दिवसामध्ये असं मी देऊन आलो आणि टोटली एक्झॉस्टेड होऊन परत आलो होतो. आणि आलो आणि बलराम सिंग म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स सायन्सेसमध्ये त्यांनी मला ते इंडियातच होते. त्यांनी फोन केला मला म्हणले तू सरस्वतीवर काम केलेस का म्हणजे रिव्हर सरस्वतीवर. तर माझं जी मधलं सुद्धा बरंचसं करिअर हे सेल्समधलं आहे. तर सेल्समध्ये आपण कशाला नाही म्हणत नाही. तर मी त्यांना म्हटलं की काय हवंय म्हणजे व्हॉट इज द कॉन्टेक्स्ट काय. म्हणजे नाही केलंयस का म्हटलं तुम्हाला ते सांगतो 2 दिवसात सांगू शकतो केलंय की नाही काम. मी इनडायरेक्टली केलं होतं पण म्हटलं काय कारण काय. तर ते म्हणाले की इंटरनॅशनल रिव्हर सरस्वती कॉन्फरन्स होते आणि जर तुझं केलं असेल तर तिथे मी त्यांना तू यायला हवायस. तर मी त्यांच्याकडे 2 दिवस घेतले. सगळं मांडलं. ते अशा करता सांगतोय ते ऋग्वेदाच्याच त्याच्याशी संबंध आहे. ऋग्वेदामध्ये ॲस्ट्रॉनॉमी रेफरन्सेस आहेत पण असा कोणताही ॲस्ट्रॉनॉमी रेफरन्स नाही की ज्याच्यामुळे असं एक्झॅक्टली नेल डाऊन अशी डेट करता येईल. असं कोणताही ऋग्वेदामध्ये ॲस्ट्रॉनॉमी रेफरन्स नाही. आता एक रिसेंट आर्टिकल पाहिलं का की 4000 वर्षापूर्वी किंवा 6000 वर्षापूर्वी सोलर इक्लिप्स झालं असं ऋग्वेदामध्ये आहे. मयांक वहिया आणि आणखी 2-4 लोकांचं TIFR. आता TIFR तुम्ही ऐकलं माहिती ना. TIFR सगळ्यांना डाटा की लगेच तुमच्या मनात काय येतं म्हणजे इम्प्रेशन काय. जसं IIT ऐकलं युनिव्हर्सिटी ऐकलं TIFR म्हटल्यावर काय तुमच्या मनात लगेच. दिस इज ॲब्सोल्युटली रिडिक्युलस अनसायंटिफिक इलॉजिकल इडिओटिक. आणि मी ते रेकॉर्ड करतोय. मयांक वहियांना ते पाठवा त्यांना. मयांक वहियांचे माझे संबंध पण आहे माझ्याशी त्यांचं म्हणजे वी हॅव कम्युनिकेटेड बिफोर. हे तुम्हाला मुद्दाम सांगतोय तुम्हाला की इंडियातल्या अनेक इन्स्टिट्यूट म्हणजे स्पेशली हे जेव्हा इंडॉलॉजीशी ज्याचा संबंध येतो ना किंवा अशा प्रकारचं जेव्हा रिसर्च करतात तर ॲब्सोल्युटली म्हणजे जशी आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बाबूगिरी म्हणतो ना तशी विज्ञानाच्या फील्डमध्ये सुद्धा बाबूगिरी आहे. दिस वॉज अ शॉक अँड सरप्राईज टू मी. पण मी जेव्हा त्याच्यात पडलो म्हणजे मागची साधारण 15 वर्ष इट शॉक मी. किंवा युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा काय प्रकार चालतो म्हणजे महाभारतावरचा थिसिस म्हणजे काय चालतं. आपण प्रश्नोत्तरामध्ये वेळ मिळाला. बॅक टू दिस स्टोरी. तर मी महाभारत आणि रामायण याच्या संदर्भामध्ये सरस्वतीवर काम केलं होतं पण सरस्वती असा विषयावर केलं नव्हतं. पण मी ते आय ट्राय टू पुट इट टुगेदर. आणि मग ऋग्वेदाचं श्रीकांत तलगिरी नाव ऐकले तुम्ही बरेच लोकांनी. तर श्रीकांत तलगिरींचं ऋग्वेदावर छान अनालिसिस म्हणून पुस्तक आहे. तर ते मी खूप वेळा पारायण केल्यासारखं वाचलेलं होतं. लॉंग स्टोरी शॉर्ट त्याच्यावर मी ती जानेवारी 2017 मध्ये मी इंटरनॅशनल सरस्वती कॉन्फरन्समध्ये लेक्चर दिलं. आणि हे महाभारत आणि रामायण मी केलेलं होतं त्याच्या आधारावर. कारण रामायण महाभारतामध्ये ऋग्वेदाची वर्णन आहे. ऋग्वेदाचा संदर्भ येतो. त्यावरून मी ऋग्वेद केव्हा असला पाहिजे त्यातलं काय असलं पाहिजे याच्यावर प्रेडिक्शन केलं. आता तुम्ही त्याच्या आधीची सगळी ऋग्वेदाची प्रेडिक्शन घेतली. आधीची नाही आत्ताची सुद्धा. आत्ता सुद्धा लोक इव्हन प्रो इंडिक लोक बोंबा मारतात की ऋग्वेद म्हणजे 7000 BC 6000 BC. त्यातलं 7000 BC जर तुम्हाला सांगेन कारण व्यासानी महाभारताच्या वेळी त्याचं रिकास्टिंग रिएडिटिंग केलं. आपण एडिट म्हणतो तसं केलं. त्या अर्थानं थोडंसं ठीक आहे. अदरवाईज ऋग्वेद हा मागच्या 20,000 वर्षातला नाही. ऋग्वेदातले संदर्भ पुरावेच मॅच होत नाही. ऋग्वेदातले अनेक पुरावे तुम्हाला मॅच करायचे असतील जिओलॉजी जिओफिजिक्स तर तुम्हाला कमीत कमी 21,000 वर्षाच्या मागे जावं लागतं. ओके. सो हे अशा करता तुम्हाला सांगितलं. त्याच्यावरून मला नेमॉनिक्स मिळाला. तर नेमॉनिक्स म्हणजे 7चा पाडा लक्षात ठेवलात ना 7000 14000 21,000. तर असं सहज लक्षात ठेवायला सोपं. म्हणजे महाभारत नक्की 7000 वर्षापूर्वी. रामायण 14,000 वर्षापूर्वी. ऋग्वेद नक्की 21,000 वर्षापूर्वी. ऋग्वेद 21,000 वर्षाच्या वेळी लिहिलेलं नाही त्याच्या पूर्वीचा आहे असं तसं.
ती जी कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये मी जी प्रेडिक्शन केली जानेवारी 2017, माझ्या ऑडियन्समध्ये, मी मुद्दाम नावं सांगत नाही, पण ऑडियन्समध्ये पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण सगळी लोक होती जिओलॉजीतली, जी भारतातली होती. आणि त्यांनी काही लोकांनी थोडं ऍक्सेप्ट केल्यासारखं केलं, काही लोकांनी तोंड वेडी वाकडी केली, हा काय सांगतोय वगैरे, असं तुम्ही बघू शकता जिओलॉजीमध्ये कुणाला काय काय मिळालं. त्यानंतर कमीत कमी 50च्या आसपास पिअर रिव्ह्यूड पेपर पब्लिश झालेले सरस्वतीच्या संदर्भामध्ये. मोस्टली बाहेरच्या लोकांनी केलेले, पण काही भारतातल्या लोकांनी सुद्धा, म्हणजे IIT कानपूरचा सिंग आणि गुप्ता यांचा पेपर आहे, पण बाहेरचे बरेचसे. हे सगळे जे 50च्या वर्षाचे पेपर होते ना, त्याच्यात त्यांनी जे जे काही लिहिलंय ते मी जे प्रेडिक्ट केलं 2017च्या जानेवारीमध्ये, त्यातला कोणतंही डिव्हिएट होत नाही, म्हणजे कॉन्फ्लिक्ट होत नाही, आणि सगळे त्यावेळी जी प्रेडिक्शन आहे त्याला ते सपोर्ट करतात. म्हणजे त्याच्यामुळे माझाही कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे ऋग्वेदाबद्दल काय अभ्यास करणं सोपं नाही. हे थोडक्यात बेसलाईन. आता काही जे प्रश्न पण तुम्ही दिले होते ते माझ्याकडे स्लाइड्स पण आहेत की 2018 मध्ये मी ऑक्सफर्डच्या एका कॉन्फरन्समध्ये गेलो होतो. त्याला कॉफी टेबल कॉन्फरन्स म्हणतात. फॉर्मॅट फार छान असतं की आपल्या टेड टॉकचे 18 मिनिटं असतात ना, टेड टॉकला त्याच्यावर जाऊ देत नाही, तसं ते 20-20 मिनिटाचे प्रेझेंटेशन असतात. आणि त्याच्यानंतर 2 प्रेझेंटेशन झाले की तुम्हाला ते 90 मिनिटं देतात. आणि ते अशा करता देतात की ते जे 2 प्रेझेंटर्स असतात इन अ व्हेरी इन्फॉर्मल सेटअप, म्हणजे आपल्या ही रूम आहे ना, ह्याच्यात दुप्पट तिप्पट रूम ठेवतात, साईडला फूड ठेवतात, ड्रिंक्स ठेवतात आणि गप्पा मारा, म्हणजे तुम्ही ड्रिल करा, म्हणजे चांगल्या वाईट अर्थानं. तर माझं प्रेझेंटेशन झाल्यानंतर ते आमचा जो असा सेशन होता तेव्हा तो एक युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोचा प्रोफेसर आला, असा माझ्याकडे असं अगदी अँग्री आणि अनसेटल्ड असा डार्टिंग करत. तर म्हटलं, म्हणजे व्हेरी अँग्री होता, मला तेवढं अँग्री होता येत नाही, ऍक्टिंग करता येत नाही. तर म्हटलं, यू डोंट हॅव हिस्ट्री. म्हणजे यू म्हणजे इंडियन, कारण मी त्याच्यामध्ये एक सूर्य सिद्धांतावर पेपर दिला होता, दुसरा सुश्रुतावर दिला होता. सूर्य सिद्धांतातला एक इपॉक म्हणतो आपण त्याला. जसं समजा आपलं एखादं जुनं घर आहे, जुनं म्हणजे आपण जिथे खूप काळ राहिलोय असं धरूया. तर काय होतं, काही काळात आपण म्हणतो की किचनचं जरा रिमॉडेलिंग करायला हवंय किंवा किचन अपग्रेड करायला हवंय. काही काळानंतर आपण आणखी काहीतरी एखादी गोष्ट करतो, शँडेलियर बदलतो. तर तुम्ही जर त्याचा पुरावा बघितला तर तो पुरावा राहील तुमच्याकडे, म्हणजे रिसिप्ट बघितलं तर राहील की हा मी इथं आता किचन आत्ता केलं होतं, ते शँडेलियर असं बदललं. तसं ऍस्ट्रॉनॉमीमध्ये काय होतं, ऍस्ट्रॉनॉमी तशी खूप स्टेबल आहे, म्हणूनच ते पॉवरफुल बॅकग्राऊंड सायन्स आहे. पण ऍस्ट्रॉनॉमीमध्ये सुद्धा हजारो वर्षानंतर ऍस्ट्रॉनॉमिकल कॉन्स्टंट्स बदलतात, म्हणजे लॅटिट्यूड बदलावे लागतात, बऱ्याच गोष्टी बदलतात. आणि त्याचे पुरावे तुम्हाला सूर्य सिद्धांतामध्ये मिळतात. जसे आपल्या घराच्या याच्यामध्ये रिपेअर केलेले पुरावे मिळतील ना, तशा प्रकारचे. त्यातला जो एक पुरावा मी प्रेझेंट केला होता की 12,000 BCचा इपॉक आहे, म्हणजे रामायण काळातला इपॉक सूर्य सिद्धांतामध्ये येतो आणि तो रामायण आणि सूर्य सिद्धांत सुद्धा एकत्र आणता येतो. आणि दुसरं सुश्रुताचं मी दाखवलं, नंतर तुम्ही चेक करा. गुगलमध्ये तुम्ही सुश्रुत जर चेक केला तर 600 BC अशी तुम्हाला डेट मिळेल. ती सुद्धा अत्यंत अनसायंटिफिक, इलॉजिकल, इडिओटिक अशी आहे. ओके, 600 BC मी एवढं दाखवलं की सुश्रुतचा आपल्याला नक्की काळ काढता येत नाही, पण तो नक्की 8,000 वर्षापूर्वी होऊन गेला. नो इफ्स नो बट्स अशा प्रकारचा पुरावा होता. म्हणून तो थोडासा प्रोफेसर अनसेटल झाला की तुमच्याकडे हिस्ट्रीच नाही. त्या दिवशी मी गुड मूडमध्ये होतो, म्हणून मी त्याला म्हटलं की यू आर राईट, वी डोंट हॅव अ हिस्ट्री, पण म्हटलं वी हॅव अ इतिहास. आता ते नुसतं सिमेंटिक्स प्ले करायचे म्हणून नाही, तर हिस्ट्री आणि इतिहासामध्ये कसा फरक आहे. जनरली थोडेसे एक दुसरं ओव्हरलॅप होतं, पण हिस्ट्री म्हणजे कशी क्रोनॉलॉजिकल, हा राजा इथे आला, त्याचं इतकं राज्य केलं, त्याच्यानंतर ही राणी आली, त्याच्यानंतर ह्याने याला मारलं, काय जे केलं, परत असंच जनरल असतं. थोडासा कोइन्सिडेंटली कल्चरल आस्पेक्ट येतात. त्याच्या बरोबर उलट इतिहासाची व्याख्या आहे किंवा इतिहासाचं काय म्हणूया आपण, त्याच्या मागची भूमिका आहे, तिथं मी तुम्हाला सांगतो ती भूमिका. पण त्याच्या आधी माझ्या लक्षात आलं त्या कॉन्फरन्स नंतर, मी विचार करत होतो की मी म्हटलं की आमच्याकडे इतिहास आहे. थोडा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की असं नाही की आपल्याकडे इतिहास आहे, ओनली इंडिया हॅज इतिहास. त्यातला ओनली हा एम्फसाइजचा पॉईंट आहे. आता हे काही आपल्याकरता भारतीयांची कॉलर टाईट करण्याकरताचा विषय नाहीये. आणखी लोकांकडे असेल इतिहास, पण जसे आपल्याकडच्या नालंदा आणि त्या काय तक्षशिला लायब्ररी जाळल्या गेल्या, तसे तुम्ही मेक्सिकोचं तुम्ही जर हिस्ट्री वाचली असेल, तिथली लायब्ररी सुद्धा 1 महिना जळत होती जेव्हा स्पॅनियर्ड्स आले आणि त्यांनी जेव्हा जाळली तेव्हा. आणि असं जगभर झालेलं आहे. अलेक्झांड्रिया म्हणजे इजिप्तमधली लायब्ररी, म्हणजे तिथं तर अगदी टॉर्चर केलं, मॅथमॅटिक्स लुटलं, पण त्यांचं क्रेडिट काढून घेतलं, अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण ते करून मी त्याच्यात असेल इतिहास असेल त्यांच्याकडे इतिहासासारखं, पण ते आता फक्त जर तुम्ही जगभर गेलात तर फक्त भारतात राहिलेले आहे, ते म्हणजे 2 रामायण महाभारत. ओके, आता इतिहासाची व्याख्या काय. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण आता बरंचसं आपण एवढे ग्रंथ वाचत नाही, इतकं सुंदर आहे की कोणतीही डेफिनेशन दिल्याशिवाय पुढे जात नाही. आता युनिव्हर्सिटी लोक खूप कमी आहेत, पण त्यांच्याकरता सांगतो की जे बी जोशींचं आठवण बघा. जे बी जोशी पहिल्यांदा डेफिनेशन देतात आणि नंतर शिकवतात, म्हणजे ते
प्रोफेसर असं केल्यासारखं. तर म्हणजे प्रत्येक गोष्टी डेफिनेशन असते. तशी इतिहास बोलण्यापूर्वी इतिहासाची डेफिनेशन दिली जाते. अनेक डेफिनेशन्स आहेत, व्याख्या सगळं सांगतात तेच. मी फक्त एक त्यातली डेफिनेशन घेतो. असं म्हटलेलं आहे, धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. संस्कृत किती लोकांना येतं? फारच वाईट आहे, मी ब्लफ करणार होतो. त्याच्यात गौरी माऊलीकर नाव ऐकलंय कोणी? मुंबई युनिव्हर्सिटीच्या संस्कृतच्या हेड होत्या. त्यांनी मला सांगितलेली मी युक्ती सांगतोय तुम्हाला. ते म्हणतात संस्कृत श्लोकाचा अर्थ लावायचा असेल तर तो वाचायचा आणि मागून सुरू करायचं असं करू. तर इतिहासम प्रचक्षते अशा गोष्टीला इतिहास म्हणतात. कोणत्या? पूर्ववृत्तम कथायुक्तम. आधी घडलेली एखादी घटना, खरोखरची घटना घ्यायची आणि त्याला कथा फॉर्म मध्ये, ज्यामुळे ती लोकांना एन्ग्रॉसिंग होईल, रॅप्चर करून ठेवेल, अशा अर्थानं सांगायची. पण ती खरी कथा आहे आणि ती तशी सांगायची. पण त्याच्यामध्ये आपण सांगताना एम्बेलिशमेंट जसं करतो ते एम्बेलिशमेंट कुठे नसतात. म्हणजे बिल क्लिंटनचं बायोग्राफी वाचली तरी एम्बेलिशमेंट असतात, कुठच्या सीओची जर तुम्ही बायोग्राफी वाचली तरी त्याच्यामध्ये एम्बेलिशमेंट असतात. तशा एम्बेलिशमेंट आहे. पण आपल्याला ज्या न वाचल्यामुळे आपण कुठून तरी ऐकतो आणि तसं महाभारतात आहे असं जे चुकीचं अजून करतो, तशा एम्बेलिशमेंट महाभारतातही नाही आणि रामायणातही नाही. तुम्ही जर वाचायला घेतलं तर तुमच्या डोक्यात असलेल्या असं महाभारतात सांगितलंय त्याचं कसं करायचं, त्यातल्या 90 किंवा 95% सगळ्या एम्बेलिशमेंट गळून पडतात. 5% राहणार, काही केलं तरी 5% राहणार, अशी परिस्थिती. सो पूर्ववृत्तम कथायुक्तम. आणि याचा उपयोग काय? तर आता आपण म्हणजे मी केमिकल इंजिनियर आहे, पण आता लॉयर्स आहेत का आपल्या ग्रुपमध्ये? लिगल, मेडिकल पीपल, मेडिसिनचे, बिझनेस म्हणजे MBA वगैरे केलेले लोक बरेच. आणि नाही केलं त्याला माहित नाही असं नाही. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं सगळ्यातच वापरतो केस स्टडीज वापरतो आपण. आता MBAचं घेतो मी केस स्टडी. तर MBAच्या केस स्टडीमध्ये कसं असतं, ते सुद्धा पूर्ववृत्तम कथायुक्तम असतं. ज्यांनी केलं असेल ते की एखादी खरोखर केस असते, त्याचं नावही कंपनीचं बदलतील, थोडं मॉडिफाय करतील, कारण त्यांना त्यावेळी काय माहिती नव्हतं. ते सुद्धा असं म्हणजे अननोन्स असतात त्याच्यामध्ये, तुम्हाला ते फिल इट. आता तो केस स्टडी करताना काय होतं, एखाद्याने समजा एखादी कंपनी विचारली असते की ही अशी माहिती आहे, ही कंपनी तुम्ही बाय कराल का, आणि बाय केली तर किती प्राइसला करा, किती द्याल तुम्ही, असे समजा 2 प्रश्न आहेत. तर एखादा माणूस त्याचं असं उत्तर लिहिल की नो, आय डोंट वॉन्ट टू बाय दिस कंपनी अँड हिअर आर द रिझन्स. दुसरा म्हणेल की येस, आय वुड बाय द कंपनी आणि दिस इज द प्राइस आय एम विलिंग टू पे. असं तुम्ही उत्तर लिहू शकाल ॲज अ स्टुडंट. दोन्ही स्टुडंटनी कसं काम केलंय त्याप्रमाणे दोघांनाही A+ ग्रेड मिळू शकते, जरी त्यांची उत्तरं वेगळी असली तरी. हाच उद्देश याचा आहे, पूर्ववृत्तम कथायुक्तम. पण कशा करता? उपदेशम समन्विते. दिस इज अ गाईड बुक, दिस इज अ कोचिंग बुक. दिस इज कशा करता? धर्मार्थ काम मोक्षाणाम. आपण जे 4 पुरुषार्थ समजतो, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, ते तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे गायडिंग तुम्हाला लाईट व्हावा अशा करता ते दिलेलं आहे. म्हणून सगळी उत्तरं दिलेली नाही. आणि प्रिसाइजली फॉर दॅट रिझन 14,000 वर्षानंतर आणि 7,000 वर्षानंतर आजही आपण बटाटा वडा खाता खाता भांडतो की ते भीष्मानी केलं ते बरोबर नाही, मग त्यावेळी हा माणूस का बोलला नाही, असं जे आपण जे म्हणतो ते त्याच्यामुळे होतं. ठीक आहे. त्याचा उद्देश असतो आहे की आपल्या शरीराबरोबर मन आणि बुद्धी याला चालना मिळावी. याच्याकरता सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही. आणि जे आपण फाईट करतो ना, म्हणजे आपण फाईट करतो म्हणजे त्यांचा उद्देश सफल होतोय रामायण महाभारताचा. त्यात आपल्याकडे इतिहास काय आहे त्याची क्विक कारण सांगतो की आपल्याकडे अशी भाषा पाहिजे, आपल्याकडे म्हणजे कुणाकडे भाषा पाहिजे की जी फार केपेबल आहे आणि त्याच्यात लो टू नो ड्रिफ्ट आहे. लो टू नो ड्रिफ्ट म्हणजे आता लगेच तुम्ही ब्लिंक केलं म्हणून त्याचं उत्तर देतो. आता ज्ञानेश्वरी कोणत्या भाषेत लिहिलेली आहे? मराठीत. किती? फक्त 800 वर्षापूर्वी. पण आता ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा असेल, मी करतो, पण तुम्ही अनेक लोकही करत असाल किंवा वाचत असाल, ते करण्याकरता आपल्याला मराठी भाषांतर लागतं. 400 वर्षापूर्वीचं दासबोधा करता सोपं आहे, पण दासबोधाचं सुद्धा भाषांतर लागतं, कारण मराठीमध्ये सुद्धा शिफ्ट आणि ड्रिफ्ट भरपूर आहे भाषेमध्ये. त्याच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही संस्कृतमध्ये गेला नाही असं नाही, पण इट्स अ व्हेरी लो टू नो ड्रिफ्ट. म्हणून 14,000 वर्षापूर्वीचं रामायण किंवा 7,000 वर्षापूर्वीचं महाभारत हे तेव्हाच कंपोज केलेलं नाही. वाल्मिकी, व्यास हे कॉन्टेम्पररीज आहेत त्या काळातले. ते तुम्हाला आज सुद्धा तुम्ही वाचलं आणि तुम्हाला ज्याला मराठी येतं किंवा कोणती भाषा येते, मराठी म्हणजे इंडियन भाषा येते, तो माणूस थोडेसे प्रयत्न करून त्याला संस्कृत समजू शकतो. म्हणजे मला संस्कृतचं, मी कधीही संस्कृत शिकलेलं नाही, म्हणजे 8वी 9वी पण नाही शिकलेलो, मला ग्रामर आत्ताही येत नाही. म्हणजे मी विनोदाला सांगतो, ग्रामर म्हणजे असं की ते पाकिस्तानी क्रिकेटर कसं बोलतात इंग्लिश, पण तरी क्रिकेट चांगलं खेळतायत ना ते. असं म्हणलं की अच्छा तो हाऊ वॉज द गेम टुडे, फर्स्ट बॉल देन 6 अँड देन 2 2 2 1 देन 6 असं म्हणजे
वर्क न करता बोलू शकतात ना, तसं माझं संस्कृत म्हटलं तरी चालेल. पण जसं ते क्रिकेट चांगलं खेळू शकतात तसं मी रिसर्च चांगला करू शकतो. दुसरी गोष्ट ऍस्ट्रॉनॉमी. आता आपण जे कॅलेंडर घेतली, इथल्या लोकांना तर ग्रिगोरियन आणि जुलियन माहिती आहे, पण आपल्याकडे तर विक्रम संवत, शालिवान संवत असे अनेक संवत झालेली आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, प्रचंड कन्फ्युजन आहे. आपल्या ऋषींनी एक असं चांगलं समजून घेतलं की अशी कोणती गोष्ट की ती फारच स्टेबल आहे, त्याचं उत्तर आहे ऍस्ट्रॉनॉमी. इंग्लिशमध्ये सांगायचं तर आपल्या ऋषींनी एक सिद्धांत मांडला आणि तो वापरला, ऍस्ट्रॉनॉमी इज टाइम, पिरियड. ऍस्ट्रॉनॉमी इज टाइम. म्हणून तसं हे जे 300 किंवा 600 ही जी रेफरन्सेस आलेले आहेत आणि बाकीच्या ग्रंथात सुद्धा आहेत, इतिहास नसला तरी सुद्धा ते रेफरन्सेस आहेत, त्याच्यामुळेच आपल्याला त्यांचा काळ काढता येतो. हे रॅन्डमली झालेलं नाहीये, म्हणजे चुकून आपलं ते बोलता बोलता म्हणाले आज कृत्तिका नक्षत्र आहे असं नाही झालेलं, त्याच्यामध्ये त्यांचा विचार आहे. ज्ञानेश्वरी किती लोक वाचतात? थोडंसं. नंतर तुम्ही मुद्दाम जाऊन बघा नित्यचं निमित्त कसं होतं, याला सगळ्यांना निमित्त म्हणतात. ओके, 18वा अध्याय आणि साधारण 99 ते 104, 115, 114 ओव्या, त्याच्यावर तुम्ही जाऊन बघा नित्यचं निमित्त कसं होतं. जसं घड्याळ सतत चालतंय, नित्य चालतंय, आपल्याला कुठेतरी जायचं म्हणजे त्यावेळी आपण फक्त घड्याळात बघतो की नाही, आणि मोठा काटा कुठे, छोटा काटा कुठे, लहान मुलांना आपण सांगतो, ते निमित्त झालं की जा रे बघून आणि मोठा काटा कुठे, छोटा काटा कुठे. तसं ते वाल्मिकीनी ते एक मोठी घटना होते किंवा व्यासानी मोठी घटना होते, म्हणून त्यावेळेच्या गोष्टींची, नित्य होणाऱ्या गोष्टींची निमित्त म्हणून नोंद केलेली आहे. आणि याचं सुंदर वर्णन नित्यचं निमित्त कसं होतं हे ज्ञानेश्वर याच्यामध्ये लिहितात, आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय 114 वगैरे श्लोक. ऍस्ट्रॉनॉमी इज टाइम. तिसरं जे आहे, आता ही सगळी माहिती लिहिली आपण संस्कृतमध्ये लिहिली, म्हणजे केव्हा झालं म्हणण्यापेक्षा काय झालं आणि कुठे झालं हे कदाचित त्यात माहिती असेल. ऍस्ट्रॉनॉमीमुळे केव्हा झालं आणि कुठे झालं पण कळू शकतं. कारण ऍस्ट्रॉनॉमीच्या काही गोष्टी अशा आहेत की कोणतरी म्हणाला, समजा न्यूझीलंडचा माणूस म्हणाला की मी रोज सकाळी अरुंधती वशिष्ठ दिसते सुद्धा, पण मी रोज सकाळी उत्तरातला ध्रुवतारा बघतो किंवा वेगा बघतो, तर आपण सांगू नये इथून दिसणार नाही, त्यामुळे थोडंसं कळू शकतं. आणि पण ही माहिती झाल्यानंतर ती आपल्यापर्यंत कशी पोचली, तर तुम्ही परत वाल्मिक म्हणजे रामायण वाचा किंवा महाभारत वाचा, लोक पाठांतर करत होते. नाही तर माझे आता 87 वर्षाचे, पण तिची जर तुम्ही मेमरी बघितली तर टेट्राबाईट्स वगैरे अशी जाईल. म्हणजे आमच्याकडे कोकणामध्ये जी राहते अजून असते, तर ती कामं करणारी लोक आहेत ना, म्हणजे अशिक्षित लोक आहेत, पण ती मध्ये कामं करतात, ते काही त्यांना असं बसून उभं राहून तिचं ऐकता येत नाही, पण ती सतत काहीतरी पाठांतर, स्तोत्र, भगवद्गीता म्हणत असते. त्यामुळे त्या मी जातो तर माझी जेवढी नाही तेवढी आमच्या कामं करणाऱ्या लोकांची भगवद्गीता किंवा अशी गोष्टी पाठ आहेत. म्हणजे हे शक्य आहे, लिटरली इज पॉसिबल. तुम्हाला माहिती असेल का, ते आपली काय गजानन महाराजांची पोथी वगैरे माहिती ना, सहज अनेक लोक आहेत की ज्यांची पाठ असते, त्याच्यामध्ये आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही. तसंही केलेलं आहे आणि अर्थातच स्क्रिप्ट होती. महाभारत सगळ्यांना माहिती आहे. महाभारत किती मोठं आहे? एवढं मोठं आहे. रामायण किती? एवढं मोठं आहे. म्हणजे 1/4 आहे, 1,00,000 श्लोक आणि इथे 24,000 श्लोक. जिओग्राफीकडून तुम्हाला काही लोकांना आश्चर्य वाटेल की जिओग्राफी जे महाभारतामध्ये जे वेगवेगळे योद्धे आले फाईट करायला, त्याच्यावर मी फार वेळ घेणार नाही. त्याची या इथली प्रत्येक स्लाइडवर मी 2 तास म्हणजे जेन्युअनली जाऊ शकतो प्रत्येक स्लाइडवर. ओके, तर त्याच्यामध्ये जे केले ना, हा साधारण जरी नॉर्थ वेस्ट असा असला तरी तो साधारण ईस्ट वेस्ट ऍक्सिस असं समजा थोडंसं. तर तिकडे म्हणजे सिरियापर्यंत धरा, सिरिया, टर्की, इराक, तिथपासून जॉर्डन पासूनचे लोक ते इंडोनेशियापर्यंतच्या लोकांनी राजांनी महाभारतामध्ये मागितले. आश्चर्य आहे ना काही लोकांना. उदाहरणार्थ भगदत्त, त्याचं प्राग ज्योतिषपूर. आता तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल, तिच्या कॉमेंट्स बघितल्या तर आसामची लोक माझ्यावर संतापलेली असतात. आसामची लोक म्हणतात की हा जो भगदत्त हा असं ते प्राग ज्योतिषपूर आमच्या आसामात आहे, तिथून आला आणि हा माणूस काय सांगतो पश्चिमेकडून आला. पण पश्चिमेकडून आला म्हणजे माझा असा एक तर्क आहे त्याच्याचा, अगदी 100% नाही, की बगदाद हे प्राग ज्योतिषपूर असावं. पण त्याला पुरावा महाभारतामध्ये आणि रामायणातही आहे. म्हणजे नरकासुराचं प्राग ज्योतिषपूर, भगदत्ताचं प्राग ज्योतिषपूर हे भारताच्या पश्चिमेला अनेक काळ गेल्यानंतरच मिळतं दोन्ही ग्रंथामध्ये. ते भारताच्या पूर्वेला नाही. म्हणजे प्राग ज्योतिषपूर असू शकतं आसाममध्ये, रामपूर वगैरे अशी गावं अनेक वेळा येतात. तसं हे झालं महाभारत. रामायणाचं म्हणजे असं लक्षात ठेवायला सोपं म्हणून ईस्ट वेस्ट म्हणजे महाभारत आणि नॉर्थ साऊथ म्हणजे रामायण, असं थोडंसं दिशा जिओग्राफिकली बघता येईल तुम्हाला. ह्याच्यात मी तुम्हाला पुरावा दाखवेन, ज्यांनी बघितले त्यांना माहिती आहे की हा जरी एवढाच भाग असला, म्हणजे रामायण ह्याच भागात घडलं, पण सुग्रीव म्हणजे रामायणाच्या काळातला सुग्रीव 14,000 वर्षापूर्वी त्याला अँडीज पासून आजपर्यंत आणि आर्टिक सी पासून अंटार्क्टिका पर्यंत माहिती होती. हे माझ्या पत्रात सांगत नाही. त्याच्याकडे जसं जायचं रामायण उघडायचं, किष्किंधा कांड चॅप्टर 40, 41, 42, 43, 44
आणि मग इकडे मॅप घ्यायचा, त्यांची जिओग्राफी चांगली आहे त्यांच्याकरता. यू कॅन जस्ट व्हिज्युअलाइज आयलंड आफ्टर आयलंड, माउंटन आफ्टर माउंटन, असं तुम्हाला सगळं बघायला मिळू शकतं. ओके, आपण मेथडवर आता बोलूया. बरेच सगळे सायंटिस्ट इथे आहेत आपल्याकडे. पण हे पण तुम्हाला सांगतो की जरी सायंटिस्ट असले किंवा आपण करत असतो, मला तर मास्टर्स करताना माझ्या लक्षात आलं, मी मास्टर्स केल्यानंतर मी जी मध्ये होतो, तर जी मध्ये मी म्हणजे लीन आणि 6 सिग्मा गुरु होतो फॉर एंटायर जी. ओके, अनेक वर्ष, 10 वर्षापेक्षा प्लस. त्यानंतर मी माझ्या एका प्रोफेसरला, म्हणजे एडमंडनच्या प्रोफेसर मायकल विलियम्स म्हणून प्रोफेसर होते, त्यांना मी भेटायला गेलो. ते म्हटले सध्या काय करतोयस, म्हणजे त्यांच्याबरोबर डिनरला गेलो. तर म्हटलं जी मध्ये 6 सिग्मा शिकवतो. 6 सिग्मा आहे असं ते म्हणले. काय 6 सिग्मा काय प्रकारे वगैरे असं. तर मी त्यांना असं एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगितलं. असं नाही की डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स लोकांना माहिती नाही, पण ऍक्च्युली असून सुद्धा माझ्या काळात तरी ते अकॅडमियामध्ये वापरत नव्हते. मी त्यांना असं उदाहरण दिलं की म्हटलं, मी तुमच्याबरोबर मास्टर्स करताना जर मला डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट जर माहिती असत्या, तर तेवढ्याच एफर्ट्समध्ये आय कुड हॅव अकम्प्लिश्ड अ लॉट मोर. म्हणजे ते मध्ये म्हणले अशा कामाचं डिस्कशन झालं. सांगायचं असं की आपल्याला असं वाटतं आपल्याला सायन्स माहिती आहे आणि ते कठीण तर काहीच नाहीये, पण ते ऍक्च्युली आपण प्रॅक्टिस करतो असं नाही. ती एक मेथड. कुणाला माहिती आहे एपिस्टेमॉलॉजी म्हणजे काय आणि ऑन्टॉलॉजी म्हणजे काय? हू कॅन एक्सप्लेन एपिस्टेमॉलॉजी, ऑन्टॉलॉजी? नाही. म्हणूनच मी मुद्दाम ठेवलं, म्हटलं इम्प्रेस करूया तुम्हाला. ओके, सो एपिस्टेमॉलॉजीचं साध्या भाषेत सांगायचं म्हणजे व्हॉट आर द लिमिट्स ऑन अवर नॉलेज. एक अशी वेळ येते की काही गोष्टी तुम्हाला, तुमच्याकडे काही मेथडच नाही की ज्याच्यामुळे तुम्ही माहिती करू शकाल. उदाहरणार्थ उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे, न सांपराय प्रतिभाती बालक, म्हणजे मृत्यूनंतर काय होतं. सांपराय म्हणजे मृत्यूनंतर काय होतं. हा असा बाल्यबुद्धीनं विचार करायचा विषय नाहीये असं. किंवा बृहदारण्यक उपनिषदात तुम्ही गेला तर एक तिथे तो असा फार मोठा ऋषी असतो, तो येऊन याज्ञवल्क्याला म्हणतो की जरा मला असा प्रश्न आहे की मृत्यूनंतर काय होतं. आता तुम्ही म्हणाल हा मला सगळ्यांचा प्रश्न असतो किंवा असं असतं. याज्ञवल्क्य त्याचं म्हणतो हा कॉमन अशा ग्रुपमध्ये डिस्कस करायचा प्रश्न नाही, चल साईडच्या कॉन्फरन्स रूम मध्ये. आणि मग ते कॉन्फरन्स रूम मध्ये डिस्कशन होतं. मग सगळ्यांना बाहेरच्या लोकांना कुतूहल असतं ना की काय चाललंय आत वगैरे असं करून. मग त्याच्यानंतर सगळे विचारतात, म्हणजे त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं येतं की ओके, सो पृच्छा अशी झाली की त्याच्यानंतर त्याचं आत काय झालं डिस्कशन. तर त्याचं तो ऋषी किंवा असं येणारं उत्तर देतो, त्याच्या भानगडीत पडू नका, तुमच्या पे ग्रेडच्या वरचं येते, नीट योग्य प्रकारे कर्म करीत राहा, काही विचार करू. तर काही गोष्टी अशा असतात. एपिस्टेमॉलॉजी टेल्स यू व्हॉट इज द लिमिट ऑफ इट. त्याच्यामध्ये आपल्याकरता लेसन असा की जसं तुम्ही जास्त डीप मध्ये रिसर्च करत जाता किंवा एखाद्या गोष्टीची क्युरिओसिटी असते, जर तुम्हाला खरोखर क्युरिओसिटी असेल, म्हणजे तुम्हाला, म्हणजे आपल्या सगळ्यांना म्हणतोय मी, तर काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणारच नाही याची तुम्हाला खात्री पाहिजे. म्हणजे नाही, मग त्याचं उत्तर का मिळत नाही, हा अत्यंत फुलिश प्रश्न आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीतच नसतात. इनफॅक्ट कार्ल पॉपरचा असा कोट आहे की while we differ in little bits that we know, म्हणजे मला थोडंसं तुमच्यापेक्षा जास्त माहिती असेल महाभारताचं अशा अर्थाने, while we may differ in little bits that we know, when it comes to ultimate ignorance we are all equal. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ते साधारण कन्सेप्ट कळून जाईल. ऑन्टॉलॉजीचा अर्थ असा की एखादी गोष्ट आपण ऐकले, मग ती खरी आहे का, म्हणजे हाऊ डू वी नो दॅट समथिंग इज ट्रू. त्याच्याकरताच ती मेथड, म्हणजे दीज आर अवर लिमिटेशन्स. तर मेथड जर सांगायची झाली तर म्हणजे त्याला मी डाऊट क्लिअरिंग मशीन, म्हणजे अमेरिकेत सगळ्यांना माहिती असं नाव दिलं, त्याचं शॉर्ट फॉर्म DCM. लेट्स डिस्कस DCM, की लोक म्हणतात आय लव्ह दॅट DCM. तर डाऊट क्लिअरिंग मशीन म्हणजे आपली सायंटिफिक मेथड. इथे मी तुम्हाला 3 पॉईंट्स दाखवतोय. त्याच्या वर एक तिथे अदृश्य पॉईंट आहे, तो तुम्हाला दिसेल, आणि खाली एक अदृश्य पॉईंट आहे. ओके, ज्याने ऐकले त्यांना माझा ऐकूनचा कंटाळा आला असेल, पण ते परत सांगायचं म्हणजे असं की व्हॉट इज अ सायंटिफिक मेथड किंवा लॉजिक ऑफ सायंटिफिक डिस्कवरी. इट इज अ ट्रायंग्युलेशन, तो दिसतोय ट्रायंगल तो, ऑफ एक्सप्लेनेशन, प्रेडिक्शन, टेस्टिंग, एक्सप्लेनेशन, एव्हिडन्स, एक्सप्लेनेशन, प्रेडिक्शन, टेस्टिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ थिअरी अबव, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ बॅकग्राऊंड नॉलेज. असे 5 पॉईंट्स आहेत. ओके, त्याचं मी तुम्हाला उदाहरण नाही याच्यामध्ये, पण असं की तुम्हाला कोणी कुठे जर काहीतरी एखादा माणूस सांगतोय, जसं आता मी तुम्हाला क्लेम करतोय 5561 मध्ये झालं, 12209 झालं किंवा आणखी काही असेल, तुम्ही कमीत कमी त्याला हा प्रश्न विचारला, त्या व्यक्तीला विचारला पाहिजे की बाबा ह्या 5 गोष्टी सांगतो, तुझी थिअरी काय, तुझा एव्हिडन्स काय, तो ऑब्जेक्टिव्हली कसा टेस्ट केलास, इन्फरन्स कसा काढलास, आणि हे करताना बॅकग्राऊंड नॉलेज काय अजून केलंस. आपल्या रिसर्चमध्ये सगळे PhD वाले येतात, आपण तेच करतो, कदाचित आपल्या लक्षात येत नाही. मी असं, म्हणजे माझ्याबरोबर एक 8-10 PhD लोक करतात इंडोलॉजीतली, मला फार आवडतं असं नाही ते, पण मी त्यांना त्यांच्याबरोबर मदत करताना त्यांना विचारतो की तुम्ही हा थिसिस का केला. शतपथ ब्राह्मणातलं ॲस्ट्रॉनॉमी असं त्यांचा थिसिस असतो.
मी म्हटलं तुम्ही हे का केलं, मी त्यांना मदत हवी असते, कॉन्फरन्सच्या वेळी त्याला काहीतरी पेपर करायचा आहे. मग मी सुरुवात करतो की तुमच्या आवडीचं काहीतरी करूया. वाय डिड यू टू स्टडी दिस, माहित नाही. म्हणजे मला तर एक PhD म्हणले की निलेश बहुत बढिया प्रश्न पूछा आपने, म्हणजे तिला माहिती नाही कसं वगैरे असं केलं असं. त्याचंही उत्तर असू शकतं. म्हणजे जे PhD वाले त्यांना माहिती आहे की प्रोफेसरच्या डोक्यात ती आयडिया असते, नथिंग रॉंग विथ दॅट. पण तुम्हाला तुम्ही PhD करत असाल, PhD असं नाही, मास्टर्स काही करत असाल, संशोधन करत असाल, तुम्हाला एक क्युरिओसिटी पाहिजे की ह्याचं काय महत्व आहे. म्हणजे सगळ्यांना भगवद्गीता माहिती आहे, आदिशंकराचार्य नाव ऐकलेलं आहे. हे सगळं सायंटिफिक आहे प्रकार. आदिशंकराचार्यांची त्याच्यावर कॉमेंट्री आहे भगवद्गीतेवर, आणि त्याच्यावर परत कॉमेंट्री म्हणून वाचस्पती मिश्र ज्यांनी नाव ऐकलं असेल त्यांची महामती म्हणून हे, त्याच्यामध्ये ते म्हणतात संशय चांगला आहे. तर कृष्ण म्हणतो संशय फार वाईट आहे, पण त्यात 2 प्रकार आहेत संशयाचे. कृष्ण म्हणतो ना अज्ञश्च अश्रद्धा धानश्च संशयात्मा विनश्यती, किंवा मराठी लोकांकरता नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा, विनोबांचं गीता आहे. तो संशय मनाचा संशय. पण हा वाचस्पती मिश्र किंवा शंकराचार्य जे म्हणतायत तो बुद्धीचा संशय. बुद्धीचा संशय चांगला, असं कसं झालं असेल, आणि मग तो काहीतरी माणूस पुढे त्याच्यामध्ये करतो. तर तो संशय ठीक आहे. वाचस्पती मिश्र म्हणतो संशय असा पाहिजे की सप्रयोजन आणि संदिग्ध. संदिग्ध म्हणजे तुम्ही त्याच्यावरचं सगळं बॅकग्राऊंड नॉलेज अभ्यास केला आहे, त्यातूनही तुम्हाला उत्तर मिळालं नाही आणि संशय विचारायचा. म्हणजे आपलं नुसतं असं आलं, म्हणजे तुम्हाला मजेनं म्हणताय आलं, बिस्किटं खाल्ली, वडा खाल्ला, पोह्याने जरा विचार काय हो पण ते युगाबद्दल काय मत आहे त्यांचं, मला मत नाही. म्हणजे सप्रयोजन पाहिजे आणि संदिग्ध पाहिजे, म्हणजे बॅकग्राऊंड तुम्हाला स्टडी पाहिजे. आणि सप्रयोजन म्हणजे त्या प्रश्नाचं जर उत्तर मिळालं तर पुढे फायदा काय. उदाहरणार्थ हल्ली ते कल्की का काहीतरी मूवी आहे, मी पाहिलं नाही, त्यामुळे मला सगळे आता जिथे ते जातो तिथे सगळे प्रश्न विचारतात की अश्वत्थाम्याची उंची तेवढीच होती का, असं काहीतरी त्याच्यात आहे उंचीचं. म्हटलं जरी ती असली नसली मला माहित नाही, पण करणार काय तुम्ही त्याचं उंची, म्हणजे तो सप्रयोजन नाही त्याचं. तर ही जी 5 मेथड झाली एवढे तुम्ही कमीत कमी विचारू शकता. आपण महाभारताचा एव्हिडन्स बघू. खूप लोकांना माहिती आहे म्हणून मी थोडं फास्ट जातो. अरुंधती वशिष्ठ किती लोकांना माहिती आहे, बऱ्याच लोकांना. सो ते त्याच्या मागचं भूमिका सांगतो तुम्हाला की असं आपल्याला पुरावा पाहिजे. असंही होतं, किती जणांना हा प्रश्न होता. म्हणजे मी जातो तेव्हा काही वेळ पूर्वीच्या काळी 10 वर्षापूर्वी तरी मला असं लोक म्हणायचे ठीक आहे तुम्ही ते महाभारत केव्हा झालं सांगता, पण त्याच्या आधी मला एक मोठा प्रश्न आहे की खरोखर महाभारत झालं का. असा किती लोकांना प्रश्न आहे ते. गुड, ओके, त्यांना मी आता प्रश्न विचारणार नाही, विचारणार. ओके, सो म्हणजे काय असं आपल्याला जर डाऊट येतो की खरोखर झालं का, खरोखर झालं का. पण मला तुम्ही म्हणजे ज्यांनी प्रश्न हात वर केले त्यांनी मागच्या नाही 1000 वर्षापूर्वीची, त्याच्या आधीच जा, म्हणजे मागची 1000 वर्ष नका, त्याच्या आधी जा. आणि अशी एखादी तुम्हाला असं एखादी व्यक्ती माहिती आहे की ज्याचं तुम्हाला तुमच्या श्रद्धेवर विश्वास आहे की हा ती व्यक्ती होऊन गेली, अशी नावं सांगा. सम्राट अशोक. सम्राट अशोक, व्हेरी गुड. कोण म्हणाला सम्राट अशोक. हा, व्हेरी गुड, थँक्यू. गौतम बुद्ध. गौतम बुद्ध, एक्सलंट. चंद्रगुप्त. चंद्रगुप्त, आणि मी विचारत नाही कोणता चंद्रगुप्त. अरे चंद्रगुप्त होऊन गेले. ओके, आपण ही 3 नावं घेऊ वेळेची चर्चा करता येईल. सो गौतम बुद्ध, अशोक, सम्राट अशोक आणि चंद्रगुप्त. चाणक्य. चाणक्य साधारण झाले, पण छान. आता हे झाले हे तुम्ही कशामुळे मानता. म्हणजे तुम्हाला डाऊट असेल असं नाही, पण रामकृष्ण झाले की नाही बाबा माहिती नाही, किंवा जरा मला डाऊट आहे की नुसतीच कथा आहे का. आपण हे नक्की झाले हिस्ट्री म्हणजे शाळेतल्या इतिहासाच्या विषयात पुस्तकात चॅप्टर होतं, होता. पुस्तकात होतं पुस्तक. ते म्हणले ह्याला विचारायला कुठल्याही गोष्टी हिस्ट्रीमध्ये किंवा आपण पेपरमध्ये वाचतो ते बेसिकली कोणीतरी सांगतं म्हणून वाचतो. कोणीतरी सांगतं, काही संशोधन करायला वेळ पण नाही. बरोबर, ठीक आहे. त्यामुळे somebody tells us फेअर. त्याचे एव्हिडन्स आहेत ना. शाळेच्या पुस्तकात वाचलेलं असतं आणि टीव्हीवरती वगैरे अशोक स्तंभ वगैरे. भारतामध्ये एव्हिडन्सेस काय काय गोष्टींचे आहेत ना, हिस्टॉरिकल एव्हिडन्स सांगा मला. कशाच. गौतम बुद्ध, चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक. आर्किओलॉजिकल पण म्हणजे काय स्पेसिफिक. तो गुप्त तो काय तो जो स्तंभ म्हणताय, स्तंभ म्हणताय त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. ओके, गुड, सो फार सो गुड. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बऱ्याच जणांना पुस्तकात सांगितलं तर पुस्तकातच तर आपल्याकडे महाभारत आहे रामकृष्णाकरता, याच्याकरता वाल्मिकी रामायण. त्याच्यावर अनेक लोकांनी त्याच्यावर टीका केलेली आहे, ऋषींनी पुढे लिहिलेलं आहे, आतापर्यंत सगळी लोक लिहित आहेत. म्हणजे तो 1:1 झाला, बॅलन्स झाला. आपण तो आर्किओलॉजीचा स्तंभ घेऊया. ओके, त्या स्तंभावर काहीतरी लिहिलेलं असेल, पण त्या स्तंभावर लिहिलंय हे कोणी लिहिलं आपल्याला माहिती नाही, केव्हा लिहिलं आपल्याला माहिती नाही.
ह्याच्यामुळे गौतम बुद्ध, चंद्रगुप्त आणि अशोक झाला नाही असं मी सांगत नाही तुम्हाला. फक्त मी तुम्हाला जाणीव करून देतोय की जे आपल्याला वाटतं की अगदी अरे हे तर झालंच झालं. मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज घ्या. आता काय सांगतो, छत्रपती नाही झाले का? छत्रपती शिवाजी महाराजांचं जर तुम्ही जर ऑब्जेक्टिव्हली करत गेलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुरावा नसतो. आणि मग रायगडाचं काय करायचं? हो पण रायगड तिथे आहे, पण तिथे छत्रपती शिवाजी महाराज जेनेटिक आहे का तुमच्याकडे? नाही. आपण पण जाऊन आलो तिथे. तुम्ही जर ड्रिल करायचं झालं म्हणजे आपण फक्त रामकृष्ण झाले की ह्याच्यावर ड्रिल करायला जातो, पण ह्याच्यावर आपण ड्रिल करत नाही. तुम्हाला आश्चर्य म्हणून सांगतो, ह्याच्यात तुम्ही जे 3 नावं सांगितली त्याच्या मी आणखी नावं ऍड करतो, तुम्हाला आठवण नसतील. पाणिनी, कालिदास, अलेक्झांडर, जीजस, काही ऍड करत जा. ही सगळी नावं प्लस आता आपण जी 3 घेतली ती एका बाजूला ठेवलीत आणि रामकृष्ण एका बाजूला ठेवले, तर मी तुम्हाला सांगू शकतो की या लोकांबद्दल 0 आर्किओलॉजी पुरावा आहे. हे उरलेले लोक रामकृष्ण सोडून. उलट रामकृष्णाबद्दल प्रचंड पुरावा आहे आणि तो मी तुम्हाला थोडासा शेअर करणार आहे तुमच्याबद्दल. ते सांगण्याकरता मी तुम्हाला एक स्लाइड मागे जातो. तो जो मी तुम्हाला सांगितलं की क्रुशियल एव्हिडन्स आणि क्लिंचिंग एव्हिडन्स. कारण एखादा माणूस आज सुद्धा मी एक सर्कल काढू शकतो, अशोकाचं चित्र काढू शकतो, तिथे लिहू शकतो. तुम्हाला माहितीये ना, म्हणजे फेक अँटिक करतात माहितीये की नाही, त्याला जुना पॉलिश करून ते जुन्यासारखं करू शकतात. कॉईन तर कितीतरी इंडियामध्ये जुनी मिळते, म्हणजे खोटी मिळतात तुम्हाला अक्षरशः. म्हणजे रामकृष्णाच्या पण प्रतिमा मिळतील, काही लोक करू शकतात. काय त्याचा पुरावा काय? असं म्हणतात. नाही कसं पुरावा काय त्याचा? पण पाहिला काय जाऊ दे ते माहिती नाही. करेक्ट. आमच्या गावात आलात ना तुम्ही तर होळी पण तिथे जळते, तिथे पण आमच्याकडे पण गावात तिथे जळलेल्या नाही. आपण ते त्याच्यावर हे करू. सांगायचा मुद्दा असा की तुम्ही जर थोडं ट्रेस करत गेला तर तुमच्या पटकन लक्षात येतं की किती वीक फुटिंगवर आहे हे. तुम्हाला मी त्यांचं हे आता जी सगळी लोक सांगितली ती झाली नाहीत हे मला सिद्ध करायचा माझा मुद्दा नाहीये. मुद्दा माझा असा आहे की तुम्हाला केव्हा खात्री वाटते. सायन्समध्ये सुद्धा आपण घेऊया. परत विषय मोठा होईल आणि वेळेचं बंधन ठेवतोय, पण तसं कंट्रोलमध्ये राहा तुम्ही थोडंसं उत्तर देताना. पण समजा न्यूटन हा कोपर्निकस पेक्षा बेटर किती लोकांना मान्य नसतं आपण विषय सोडून देऊ. नाही दॅट इज द पॉइंट. ऍक्च्युअली यू कॅन कम्पेअर, दॅट इज द होल पॉइंट. म्हणजे आंबा चांगला तर केळं चांगला असं नाही. पण आंब्याचं नाही. एक मिनिट, मी आंब्याचा दृष्टांत दिला नाही कारण तो वर्कआउट नाही होणार. समजा आता आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि म्हणलं मला इडली आवडते, दुसरा डोसा, दॅट इज अंडरस्टँडेबल. मला पिवळा रंग आवडतो, मला हिरवा रंग आवडतो. पण आईन्स्टाईन आणि न्यूटन याच्यामध्ये कुणाची थिअरी जास्त चांगली नाही सांगता येणार नाही, असं अजिबात नाहीये. नाही तर आईन्स्टाईनला जो मान मिळाला तो मिळाला नसता. न्यूटनला जो मान मिळाला, न्यूटनच्या वेळी तर लोकांना एवढा कॉन्फिडन्स वाटला की ऑलमोस्ट आपण जग जिंकलं, म्हणजे सायन्सचं जग जिंकलं. आता फक्त थोडीशी ऑब्झर्वेशन घ्यायची का विषय संपला. त्याचं तेवढं कारण होतं, न्यूटननं काहीतरी करून दाखवलं होतं. ऍक्च्युली हा सिक्वेन्स आहे. इनफॅक्ट मॉडर्न तुम्हाला हे कळल्याशिवाय महाभारत नाही कळणार पाहिजे. आता जे आपण मॉडर्न सायन्स ज्याला म्हणतो, मागच्या म्हणजे युरोपियन रेनेसॉन नंतर मागच्या 500 वर्षातलं, त्यातली सगळ्यात सक्सेसफुल थेअरी कोणती आहे सांगा? मॉडर्न सायन्स आपण ज्याच्यामुळे आता सगळे आपण टेक्नॉलॉजी सगळी बघतोय, आता लाईट बीट सगळं बघतोय, पण त्याची सक्सेसफुल थेअरी कोणती? ग्रॅव्हिटी. आन्सर ॲस्ट्रॉनॉमी. हे सगळे ॲस्ट्रॉनॉमर होते. टोलेमी टू कोपर्निकस, कोपर्निकस टू टिको ब्राहे, टिको ब्राहे टू केपलर, केपलर टू गॅलिलिओ, गॅलिलिओ नंतर न्यूटन, न्यूटन नंतर मध्ये लाग्रांज, फॅरेडे, मॅक्सवेल. ते ॲस्ट्रॉनॉमीचे प्रॉब्लेम सोडवता इलेक्ट्रिसिटी मिळाली आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण मूळ सगळे ॲस्ट्रॉनॉमी. मोस्ट सक्सेसफुल थिअरी ऑफ सायन्स इज ॲस्ट्रॉनॉमी. एवढंच नाही, आत्ताचं जे वेस्टर्न मॉडर्न सायन्स आहे त्याची निर्माणच ॲस्ट्रॉनॉमीमुळे झालं. हे तुम्हाला माहित नसेल तर मुद्दाम कोपर्निकस पासून किंवा टोलेमी पासून सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला ते प्रॉब्लेम दिसते बस. आणि आता इव्होल्युशन आता तर अनेक झाल्या गोष्टी, ते सोडून द्या, हे सक्सेसफुल झालं. हे अशा करता सांगतोय की आपल्याला असा पुरावा शोधायचा आहे. हे थोडंसं मिसिंग झालेलं एलिमेंट असतं. म्हणून लोक म्हणतात की आहे ना तिथे मी गेलो होतो म्युझियम मध्ये बघितलं ऑब्जेक्ट तिथे होतं ना पॉट. पण पॉट कुठेही असू शकतं. ते पॉटचं डेटिंग पण असेल, पण ते पॉट अशोकानं केलं का म्हणजे ते आपल्याला सिद्ध सुद्धा करता येत नाही. ऍक्च्युली जे फिलॉसॉफी ऑफ सायन्स जर तुम्ही वाचली, म्हणजे पॉपर वगैरे वाचला, तुमच्या लक्षात येतं पॉपर काय किंवा न्यायदर्शन काय. आता हे जे मी तुम्हाला ट्रायंगल दाखवलं ना, ते मी पॉपरचं डेफिनेशन सांगितलं. पण तुम्ही जर पातंजली सगळ्यांनी ऐकलं योगसूत्र, त्याच्यात तुम्हाला 3 लाईनचे स्टेटमेंट सांगतो, त्याच्यात तुम्हाला सायन्स किती आहे समजेल. पहिलं जे समाधीपाद जर गेलात तुम्ही, 4 पाद येतात, तर समाधीपादमध्ये नंबर 7 गेला.
तर तिथे डेफिनेशन आहे, ती जर एक्झॅक्टली ती डेफिनेशन आहे. हे झालं. पतंजली म्हणतो प्रत्यक्षा टेस्टिंग, ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंग, अनुमान प्रिडिक्शन, आगम विच इज अ बॅकग्राऊंड नॉलेज. इथे जे बॅकग्राऊंड म्हटलं ना मी, आणि त्या प्रत्यक्षामध्ये इज अझ्युमिंग एव्हिडन्स, कारण एव्हिडन्स इज व्हॉट यू टेस्ट. प्रत्यक्षा, अनुमान, आगम, प्रमाणानी. जर तुम्हाला सत्य शोधून काढायचं असेल तर हे ट्रायंग्युलेशन करायचं. मग तो म्हणतो हे जर तुम्ही नाही केलं, हे जर तुम्ही मेथड फॉलो नाही केली तर जे तुम्हाला मिळेल ते मिथ्या ज्ञानच असेल. त्याच्या पुढचं सूत्र तो म्हणतो मिथ्या ज्ञान अतद्रुप प्रतिष्ठा. मिथ्या हे जर फॉलो नाही केलं, याच्याशी तुम्ही तद्रूप झाला नाही, तुम्ही ती फॉलो नाही केली तर अतद्रुप त्याच्यामुळे ते बरोबर त्याच्या उलट असणार आणि ते मिथ्या ज्ञान होईल. आणि त्याच्या पुढचं सांगतो, आता जर मजेला सांगतोय, तुम्ही म्हटलं की माझ्या भावानं सांगितलं आणि तिथे जळलेलं काहीतरी, तर ते म्हणजे शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प. तुमचं काहीतरी प्रेडिक्शन आहे, कंजेक्चर आहे, पण त्याच्याकरता पुरावा नाही. शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प. वस्तुशून्य असेल तर इट लीड्स टू कन्फ्युजन, इट लीड्स टू डिल्युजन. या 3 वाक्यामध्ये पूर्ण तुमचं सायन्स येतं. ओके, थोडंसं मी फास्ट जातो. हा एक मला मुद्दा सांगायचा आहे, बाकी तर मी खूप वेळा सांगितलेलं आहे. क्रुशियल एव्हिडन्स म्हणजे तुम्हाला असा एव्हिडन्स पकडायचा आहे, आणि हे सोपं नाही, की आत्ताच्या आपल्या नॉलेजमध्ये ते इम्पॉसिबल वाटतं. हे न्यूटनच्या बाबतीत झालेलं आहे, गॅलिलिओच्या बाबतीत झालेलं आहे, म्हणून कोपर्निकस टोलेमीपेक्षा श्रेष्ठ ठरला, किंवा न्यूटन केपलर पेक्षा श्रेष्ठ ठरला, केपलर कोपर्निकस पेक्षा श्रेष्ठ ठरला. इनफॅक्ट त्या कॉन्फरन्स म्हटलं ना ऑक्सफर्डची, त्याच्यानंतर मी हेच असंच बोललो होतो. त्यामुळे तो प्रोफेसर आला, तो जो म्हणाला ना की यू डोंट हॅव हिस्ट्री, त्याच्यानंतर तो म्हणला अँड यू नो व्हॉट, बाय द वे न्यूटन वॉज रॉंग. मी त्याला म्हटलं या यू आर राईट, पण न्यूटन वॉज लेस रॉंग दॅन केपलर अँड केपलर वॉज लेस रॉंग दॅन कोपर्निकस. दॅट इज हाऊ प्रोग्रेस होतो. असं आपल्याला एव्हिडन्स करायचा आहे की तो अदरवाईज इम्पॉसिबल वाटतो, पण सगळ्यांना इम्पॉसिबल वाटत असताना जर तुम्ही त्याचं संशोधन केलं तर तो म्हणजे अनहोनी को होनी करण्यासारखं तो ऍक्च्युअलीच निघतो. मग त्याच्यावर आपल्याला जास्त विश्वास बसतो. यू अंडरस्टँड? त्याला आपण क्रुशियल काही नाव काही द्या, क्रुशियल एव्हिडन्स मिळतो की जे अदरवाईज इम्पॉसिबल वाटत होतं ते कोणीतरी लिहून ठेवलंय. तो कोइन्सिडन्स असू शकत नाही, आणि एक कोइन्सिडन्स असेल 300 कोइन्सिडन्स असू शकत नाही तसं. आणि मग क्लिंचिंग एव्हिडन्स म्हणजे एक्झॅक्टली मिळण्याकरता अरुंधती वशिष्ठ हा तसा एव्हिडन्स होतो की म्हणजे मी जेव्हा सुरू केलं 1994 मध्ये, तर अगदी लोकमान्य टिळकांपासून शंकर बाळकृष्ण दीक्षित, भारतरत्न पावा काणे, भारताचार्य CV वैद्य, आणि वेस्टर्न लोक तर नावच ठेवत होती, हे बघा काही लिहितात. पण टिळकांनी म्हटलेलं आहे, म्हणजे टिळकांचे समकालीन वेस्टर्न होते, ते म्हणाले बघा हे भारतीयांना काही अक्कल नाही, असं काही लिहून ठेवतात, अरुंधती वशिष्ठाच्या पुढे जाते. तुम्हाला स्टेटमेंट मिळतील त्यांची अशी लिहिलेली. सूर्य सिद्धांताचं जे बर्जेसने ट्रान्सलेशन केलंय, आता आज सूर्य सिद्धांत तुम्ही म्हणाला, पण आज आपल्याला वेळ नाही सूर्य सिद्धांताकरता. त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं, म्हणजे बर्जेसनं नाही म्हटलं, बर्जेस हा फ्रेंच होता. त्यांना आपल्याला आपण असं सूर्य सिद्धांत म्हणजे काय पत्ता नाही करून बसतोय, त्यांना एवढा पत्ता होता की सूर्य सिद्धांत इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं हा ट्रान्स अटलांटिक प्रोजेक्ट होता. म्हणजे येल, हार्वर्ड, विटनी, इथला विटनी, इंग्लंडची लोक, आणि या दोघांनाही तसं काही कळत नाही ॲस्ट्रॉनॉमीतलं, म्हणून फ्रेंच लोकांना ॲस्ट्रॉनॉमी चांगली कळली होती, त्यांची स्वतःची आणि इंडियन ॲस्ट्रॉनॉमी सुद्धा. तर म्हणून त्या बर्जेसला घेतलं होतं त्यांनी. बर्जेसनं इतकं सुंदर केलंय, त्यांनी बर्जेसला मागे टाकलं, तुला जे काय लिहायचं ते नोट्समध्ये लिही, इथे जे नोट्समध्ये काय लिहायचं ते आम्ही लिहू. विटनीनं केलेलं आहे इथल्या माणसानं. आणि त्याने असं सांगितलं की भारताने मोस्ट ॲक्युरेट मेजर केलेले हे आहेत, म्हणजे पृथ्वीचं इन्क्लिनेशन वगैरे, म्हणजे 24 डिग्री ह्याने अप्रॉक्सिमेट केलं. ते 24 डिग्री म्हणतच नाही, ते 1397, ज्यांना साईन वगैरे कळतं, आर साईन इज 1397/3438. इतकं प्रिसाईज, म्हणजे भारतीय ॲस्ट्रॉनॉमी किती प्रिसाईज आहे, 1/3438 एवढी प्रिसाईज आहे. त्याचं त्यांनी काय म्हणाले की म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये कसं होतं की सूर्य सिद्धांत हा 1500 वर्षाचाच ओल्ड आहे. त्याच्यामध्ये एक आहे पुरावा की सूर्य सिद्धांत अपडेट झालाय 1500 वर्षापूर्वी. ते म्हणजे 1500 वर्ष आहे, पण 1500 वर्षापूर्वी जो पृथ्वीचं इन्क्लिनेशन होतं ते 23.4 होतं, पण हे मूर्ख भारतीय त्यांनी लिहिले 24. म्हणजे मग त्याच्यात तसं स्टेटमेंट आहे की देअरफॉर all the descriptions in Surya Siddhanta of these sophisticated astronomy instruments are nothing but a talk and only on the paper. ज्यांनी वाचलं असेल त्यांच्याकडे, तुम्हाला जर त्याचं सत्य कळलं तर तुमच्या अंगावर शहारे आले पाहिजे. The accuracy, it was not even 24 when they said 24. हे यांची मिस्टेक आहे. It is 1397. तुम्ही जर रेडियन करून बघितलं तर तुम्हाला कळेल it is 23.97. इतके ॲक्युरेट ते मेजर करू शकत होते. ओके, पण तो साईड विषय झाला. तसे अरुंधती वॉकिंग अहेड ऑफ वसिष्ठ, व्यास म्हणतायत युद्धाच्या आधी अरुंधती वसिष्ठाच्या पुढे चालते.
आता हा क्रुशियल एव्हिडन्स का? आज जर तुम्ही रात्री जाऊन बघितलं तर वसिष्ठ पुढे चालतोय, अरुंधती मागे. आणि हे जे सप्तर्षीचे जे 7 तारे आहेत आणि 8वा तारा म्हणजे अरुंधतीचा तिथला, ते इतके स्टेबल आहेत म्हणजे त्याच्यात 1000 वर्षामध्ये काही फरक पडत नाही. ओके. आणि मग ते जेव्हा मी सवरणमध्ये सुरू केलं ते मागे गेलो ते 1000 वर्ष, 2000, 3000, 4000, 5000, 6000 गेला तरी सुद्धा वसिष्ठ पुढे, अरुंधती मागे असंच होतं. मी व्यास बरोबर उलट म्हणलं. मी तुम्हाला स्टोरी सांगताना 6000ला थांबलो कारण 6500च्या मागे गेलं तर अरुंधती पुढे जाते आणि ते शोधायला मला 15 वर्ष लागली. म्हणजे 94 ते 2009. थँक्स टू जी असं म्हटल्यासारखं. सो ते जेव्हा झालं त्याचं क्विक आन्सर काय मिळालं की महाभारत हे 11000 BCच्या आधी शक्य नाही, 4508 BCच्या आधी नंतर शक्य नाही. म्हणजे 6500 वर्षामागच्या 6500 वर्षात ते शक्य नाही. दिस इज द काइंड ऑफ क्रुशियल एव्हिडन्स. कारण त्याच्यानंतर अरुंधती पुढे चालत नाही, त्याच्या आधी अरुंधती पुढे चालत नाही. ओके. असंच मी पुढे बाकीचे करत गेलो. अनेक असे बाकीचे पुरावे तशाच प्रकारचे, फक्त त्याच्या डिटेल्समध्ये जात नाही. किती लोकांनी म्हणजे पुस्तकं वाचलेत किंवा वाचायचा प्रयत्न केलाय का? ओके. भीष्म निर्वाण. सो हे जे मी पुरावे दाखवतोय आता हे 3 हे सगळे महाभारतातले पुरावे आहेत. त्याच्यामुळे असं मी फास्ट फॉरवर्ड करतोय कारण मी वेळेचं मला जरा हे ठेवायचंय, तुम्हाला वेळ ठेवायचा आहे थोडासा. असा एक काळ येतो की एक 1600 वर्षाचा पिरियड की तिथेच फक्त महाभारत होऊ शकतं. कारण त्याच्या बाहेर जर गेला तर महाभारतातले पुरावे मॅच होणार नाही. म्हणजे हे सगळे ॲस्ट्रॉनॉमी पुरावे आहेत. आणि मग ते 5 ते अरुंधती आणि व्यासांचं मला माहिती आहे पण वैशिष्ट्यचं ते सांग सगळ्यांना. ओके. मेबी ओके. व्हेरी गुड व्हेरी गुड. पण म्हणजे किती टायमिंगचं मला सांगायचं. वी आर गुड फॉर हाफ एन आवर. पण टायमिंग आता 7:30 वाजले. 7:30 झाले. ओके गुड गुड. ओके. कदाचित प्रश्नोत्तराला नाही वेळ मिळाला तरी चालेल. ओके. पण त्याच्यामध्ये दिस इज अ क्रुशियल पॉइंट. म्हणून म्हटलं व्हाय डोंट यू एक्सप्लेन. त्यामुळे सगळं डेटिंग आलं. करेक्ट. डेटिंग आलं असं नाही, नुसती ऍक्च्युअली विज्ञानाची फिलॉसॉफी पण आली. ते जर म्हणजे तुम्हाला त्यातला जे आता आपण तुम्ही तुमच्याकडे पॉईंट आउट करत नाही पण ज्याने सांगितलं की ते पण आहे तसा पुरावा भरपूर असतो. जर तुम्ही सुद्धा म्हणाल की हा तिथे ऍक्च्युली जळलेलं दिसत आहेत कोल्स वगैरे, येस, पण ते कोणी जळलं आपल्याला नक्की माहिती नाही. म्हणजे आय एम नॉट डाउटिंग इट असं करून. पण हा पुरावा असा आहे की उलट ऍस्ट्रॉनॉमी पुरावा इतका पॉवरफुल की जमिनीवर पण जुगाड करता येऊ शकतो आणि करण्यात आलेलं पण आहे जगभर जेव्हा काही करायला. पण आकाशात जाऊन जुगाड म्हणजे जरा अरुंधती जरा तिकडे बदला असं करणं शक्य नाही. तर असेच सगळे पुरावे आहेत. तर ह्याच्या तुम्ही अरुंधतीचं काय झालं. ओके. सो तो पुरावा असा आहे जस्ट युद्धाच्या आधी म्हणजे 1 दिवस आधी भीष्म व्यास जाऊन धृतराष्ट्राला म्हणतात की बाबाने विचार कर, हे युद्ध म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. 18 औषणी म्हणजे 4 मिलियनच्या आसपास पुरुष तिथे जमलेले आहेत युद्ध करायला. खूप मला असं एक दिसतंय की चिन्ह चांगली दिसत नाही आणि त्याला ते सांगण्याकरता जे नित्यचं निमित्त सांगितलं त्याच्यामध्ये ते लिस्ट करताय. आता हे लक्षात घ्या की हा ग्रंथ 18 वर्षानंतर लिहिलेला आहे. सो तेव्हा त्यांनी ते केलेलं आहे. म्हणजे हे काही गेस नाहीये. वैशंपायन महाभारत वर्णन करताना सांगतो की हा ग्रंथ कसा लिहिलेला आहे. तो म्हणतो ग्रंथम ग्रंथी तदा चक्रे मुनीर गूढम कुतूहला. हे कोडं घातलेलं आहे तुम्हाला. हल्लीच्या भाषेत एन्क्रिप्शन. ज्याला ईमेल पाठवले त्यालाच फक्त वाचता यावी, जे लव्ह लेटर काय जे असेल ते मध्ये कोणी वाचू नये अशी त्याच्यामागची योजना आहे. ग्रंथम ग्रंथी तदा चक्रे मुनीर गूढम कुतूहला. फुल ऑफ कुतूहल म्हणजे क्युरिओसिटीज, गूढ मिस्टरियस थिंग्स. आणि ग्रंथी मुद्दाम ट्विस्ट घालून ठेवलेले आहे. जसे आपण शब्दकोड्यामध्ये अगदी सोपं उत्तर नसतं, त्याच्यात काहीतरी वेगळं हे ट्विस्ट केलेली असते. तर ही जे त्यांनी सांगितलंय तर तो श्लोक असा आहे, या चैषा विसुता राजस त्रैलोक्य साधू संमता अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठत कृत. हे राजा म्हणजे धृतराष्ट्र, अनेक असे 40 रेफरन्स आहेत त्या 2 चॅप्टरमध्ये. ती जी वसिष्ठ सर्व जगामध्ये संमत असलेली अरुंधती म्हणजे इथे जमिनीवरची स्त्री नाही, त्यांच्यावरून ती ताऱ्यांना घेतलेली नाव आहे. पण ती अरुंधती, सप्तर्षीमध्ये अरुंधती, ही वसिष्ठाला तिने मागे टाकलाय, वसिष्ठाला पाठीवर घेतलंय. काही वेगळ्या प्रकारे कसाही अर्थ करा, अर्थ तोच की अरुंधती पुढे. आणि आता ती तशी पुढे नाही. मी तुम्हाला बघायची सप्तर्षी किती लोकांनी बघितलेत आकाशामध्ये? ऑलमोस्ट सगळ्यात. उत्तरेकडे तुम्ही जर तोंड करून उभा राहिलात रात्रीच्या वेळी तर तुम्हाला ध्रुव तारा दिसेल. ध्रुव तारा कसं शोधायचं? इथले लॅटिट्यूड माहिती आहे ह्युस्टनची काय 40 वगैरे असे किती असेल? 49. थँक्यू. सो आता तुम्हाला किती अँगल ऍक्युरेट करता येतं माहित नाही. सो असं उत्तरेकडे फेस करायचं, जे उत्तर दिशा असेल ते. तुम्हाला ध्रुव तारा किती जणांना ध्रुव तारा शोधता येतो किंवा बघता येतो? ज्यांना नाही आहेत त्यांच्या करता. ओके. इथून असं यायचं 49 डिग्री अँगल करायचा, हाय हिटलर म्हणायचं. 29 पण दिल्ली सारखीच आहे, सेम एज दिल्ली.
29 करायचा 29 आणि हा हिटलर म्हणायचं. तिथे जो तारा दिसतो तुम्ही 1-2 तास उभा राहिले तर बाकीचे तारे हलतील, तो तारा हलत नाही, तो तसा ध्रुव तारा. तर त्याच्यावर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा उत्तर म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये ते असे सप्तर्षीवर येतात आणि असे ते अँटी क्लॉकवाईज होऊन खाली जातात. तिथे तुम्हाला आता तो पुढे जाताना वशिष्ठ पुढे जाताना दिसेल आणि अरुंधती मागे. असंच मागची 6500 वर्ष आहे. आता ही सगळी लोक म्हणते की दिस इज इम्पॉसिबल. म्हणजे पावाकाणी म्हणतात दिस इज हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्रामध्ये दिस इज इम्पॉसिबल इन द व्हेरी ऑर्डर ऑफ नेचर. हे सगळे ऍस्ट्रॉनॉमर होते. पाहिजे वे कालिदास एक ग्रेट ऍस्ट्रॉनॉमर होता, वाल्मिकी वॉज अ ग्रेट ऍस्ट्रॉनॉमर. ग्रेट ऍस्ट्रॉनॉमर असल्याशिवाय हे करता येणार नाही त्याच्यामध्ये. तर हे असे म्हणत होते आणि ते करताना मग मी 15 वर्ष घेतल्यानंतर दाखवून दिलं की ऍक्च्युली तसं नाहीये. अरुंधती देअर वॉज वन टाइम पिरियड हा जो दाखवला तो की तिथे अरुंधती खरोखर पुढे जात होती. मी तुम्हाला लक्षात आलं. आता हे जर तुम्हाला तो एव्हिडन्स अरुंधती त्याचं ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंग 15 वर्ष केलं आणि त्याच्यावर इन्फरन्स काय काढला की ह्या एवढ्या काळातच अरुंधती पुढे जाईल. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला काय कळलं जे व्यास म्हणतात ते खरं असेल म्हणजे तिथे म्हणून श्रद्धा पाहिजे. प्रत्येक वेळी खरं आहे का वगैरे विचार करत बसत असतं तसंच बघायचं विचार करत. ते जर खरं आपण नाही काही मॅथ मध्ये म्हणतो लेट एक्स बी द आन्सर तसं करून पुढे जायचं आणि नंतर आपल्याला आन्सर व्हेरीफाय करता येतं. तर तिथे तुम्ही गेल्यानंतर जर तुम्ही बघत गेला म्हणजे त्याच्यामध्ये करत गेला तर तुम्हाला हाच एक पिरियड येतो. आणि डाऊट घेणं काही वाईट नाही. त्याच्यावर माझ्यानंतर 10 वर्षांनी एक सिद्धार्थ छाबरा मिशिगनला असतो, त्याला असं वाटलं की हा निलेश म्हणतोय ते खरं आहे का जरा बघूया का, आपलं उगाच लोक कोणी ऑब्जेक्शन करत नाही. त्याने ते त्यावेळेचा लेटेस्ट डेटा घेतला 10 वर्षानंतरचा आणि त्याने तो जो पिरियड काढला तो आणखी स्ट्रॉंग. हे चांगलं का वाईट? चांगलं. वाय जिथे आपल्याला महाभारताचं युद्ध शोधायचं आहे तो पिरियड आणखी कमी झाला. आता थोडंसं फास्ट फॉरवर्ड करतो की तसंच तुम्ही भीष्म निर्वाणाशी रिलेटेड जर पुरावे घेतले तर तो जो पिरियड येतो तो एक 1600 वर्षाचा पिरियड येतो 6722 BC ते 5125 BC. हे कसे काढले तर तुम्हाला भीष्म निर्वाण पुस्तक वाचावं लागेल. त्याच्याकरता आधीच्या करता तुम्हाला वेन डिड द महाभारत वॉर वाचावं लागेल. आणि हा जो पिरियड आहे हा त्या अरुंधती वशिष्ठ मध्येच आहे. डिड यू नोटीस 11,000 ते 4-5 म्हणजे ते सगळं मॅच झालं. म्हणजे आता कोइन्सिडन्स किती कोइन्सिडन्स आहे तर तसं नाही. आता पुढचा प्रश्न की मध्ये एक्झॅक्टली वर्ष कसं काढलं तर आपण जसं शब्दकोड सोडवतो तसंच जे सगळे आपले जे ग्रह आहेत म्हणजे 5 दिसणारे ग्रह नंतर सूर्य चंद्र राहू केतू म्हणजे ते नोडल पॉइंट्स आणि आणखी सुद्धा आपण एवढ्यावरच थांबूया त्याच्यामध्ये. त्याची 50च्या आसपास डिस्क्रिप्शन्स आहेत महाभारतामध्ये. आता पुरावा जसं याच्या इशार सुद्धा राजेश म्हटलं तसंच त्याचा पुरावा. त्याच्यातलं तर असं आहे की मार्स म्हणजे मंगळ याचे जर तुम्ही 8 पुरावे आहेत महाभारतामध्ये फक्त ते 8 पुरावे जरा नीट लक्ष द्या. अरुंधती वशिष्ठ विसरून जा, भीष्म निर्वाण विसरून जा. फक्त महाभारतातले मार्स या ग्रहाचे मंगळ ग्रहाचे 8 पुरावे डिस्क्रिप्शन्स आहेत. ती फक्त तुम्ही 8 घेतली आणि तुम्हाला ऍस्ट्रॉनॉमी 101 जर कळत असेल सिम्युलेशन घ्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन घ्या ते जर तुम्ही करत गेला तरी सुद्धा एकच वर्ष येतं 5561. दुसरं कोणतंही वर्ष येत नाही. आणि समजा तुम्हाला मार्स आवडत नसेल किंवा भीती वाटत असेल पत्रिकेतला तो बाजूला ठेवला तर समजा तुम्ही ज्युपिटर आणि सॅटर्न घेतला आणि त्याच्यामध्ये समजा व्हीनस ऍड केला. ज्युपिटरची 6 आहे, सॅटर्नची 4 आहे आणि पुढचा म्हटलं मी आणखी व्हीनसची साधारण 8 आहे. ही जर तुम्ही एकत्र घेतली तरी सुद्धा 5561 येईल. ऑल आय एम टेलिंग इज द रोबस्टनेस ऑफ द पुरावा. अरुंधती वशिष्ठ पण एवढा काळ येईल, भीष्म निर्वाणामुळे एवढा काळ येईल आणि जर तुम्ही मार्सची 8 घेतली तरी तो तिथे 5561 ला घेऊन जाईल. जर तुम्ही ज्युपिटर सॅटर्न आणि व्हीनस घेतला तरी 5561 ला घेऊन जाईल. इतकाच तो पुरावा. आता आपण रामायण थोडं फास्ट जाऊ पण तुम्हाला आयडिया कळली. रामायणामध्ये 600 पुरावे आहेत त्यातले तुम्ही 6 पुरावे घेतलेत ना तरी लगेच तुम्हाला 12,000 BC प्लस मायनस 2000 वर्ष म्हणजे किती झाले 10,000 ते 14,000 BC या काळातच रामायण होऊ शकतं. आता किती जणांना प्रिसेशन ऑफ द अर्थ ऍक्सिस कळतं? हे 26,000 वर्षाचं जे सायकल येते ओके ते ज्यांना कळतं ते म्हणतील की पण हे परत नाही का होणार असं म्हणजे परत तशी परिस्थिती येते का? कदाचित येऊ शकते. या बाबतीमध्ये तशी परिस्थिती येईल ह्या 6 गोष्टी करता. पण रामायणामध्ये असे काही पुरावे आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला सांगता येतं की नाही ते मागच्या सर्कलमध्ये सायकलमध्ये जाऊन चालत नाही. कारण 26,000 वर्षांनी एक प्रकारचा जो फिनॉमिनन आहे ऍस्ट्रॉनॉमीचा त्याच्यामध्ये आपल्याला असं कळता येतं की परत काही गोष्टी रिपीट होतात. किती लोकांनी तुम्ही ऐकलं की पण ऍस्ट्रॉनॉमी एव्हरीथिंग रिपीट्स नो असं किती लोकांनी ऐकलंय आणि नाही असं मला आर्ग्युमेंट येतात पण ऍस्ट्रॉनॉमी रिपीट होतात परत येऊ शकतं. त्याच्यावर मी त्याचं उत्तर देतो की याचा अर्थ तुम्हाला ऍस्ट्रॉनॉमी कळत नाही. ऍस्ट्रॉनॉमी मध्ये रिपीट होतं म्हणजे काय जसं आपल्याकडे जसं ह्युस्टनला तर एकच ऋतू असतो ना पण जिथे समजा तुम्ही गेला तोच ऋतू परत येतो
ते झाडाची पानं कशी दिसतात त्या अर्थानं ते रिपीट होतं. नाही तर ऍस्ट्रॉनॉमी सगळ्या गोष्टी रिपीट होत नाही. आणि आपले हे जेवढे ग्रेट विद्वज्जन होते त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला युनिक सोल्युशन मिळतं, की असं जे महाभारत रामायणाचा एव्हिडन्स आहे त्याच्यामुळे तो परत होत नाही. त्याचा सगळा जर तुम्ही एव्हिडन्स घेतात तर हेच युनिक स्टॅम्प्स येतात. ओके, सो ह्याच्यामुळे तुम्हाला तो 4000 वर्षाचा पिरियड मिळतो. आणि हे सांगायला तुम्हाला की त्यानंतर मला 6 महिने लागले की ते वर्ष कसं काढायचं, 4000 वर्षामध्ये एक वर्ष कसं काढायचं. माझे सगळे स्वतःचे एफर्ट्स वेस्ट गेले. मग त्यावेळी मी एकाच गोष्टीचा आधार घेतला, काय माहितीये का, चाइल्ड लेबर. माझी त्यावेळी मुलगी 5-6 वर्षाची होती. कारण त्यासाठी ते ॲस्ट्रॉनॉमी सॉफ्टवेअर किती लोकांनी वापरले, म्हणजे वायजर, प्लॅनेटोरियम वगैरे असं असेल तर ते मी तिला बसवलं कम्प्युटरवर. म्हणजे मी वायजर वापरतो, करीना सॉफ्टचं, इट्स अ कॅडिलॅक और टेस्ला आजच्या भाषेमध्ये. तर ते केलं. तिथे हे नक्षत्र तुम्हाला सगळ्यांना वाचता येईल, नैऋत्यम नैऋत्यानांच आणि मूलवता, मूळ नक्षत्राजवळ एक धूमकेतू आलेला आहे असं सांगतोय. जेव्हा ते किष्किंधे म्हणून निघाले लंकेकडे, मी आर्याला बसवलं तिथे आणि म्हटलं की जे मूळ नक्षत्र आहे ते टॅग केलं, त्याच्यात तुम्हाला टॅग करता येतं. सगळी 200च्या वरची जी कॉमेंट्स उपलब्ध होती सॉफ्टवेअरमध्ये ऍक्टिव्हेट केली. आर्याला म्हटलं ते चालू कर, 1 दिवसाची स्टेप चेंज ऑफ 1 डे. आणि म्हटलं म्हणजे कॉमेंट बघत राहायचं, तिला दाखवलं कसे कॉमेंट दिसत आहेत वगैरे. आणि म्हटलं असं काही पुढचं कॉमेंट येऊन जर मूळ नक्षत्राजवळ आलं तर स्टॉप द कम्प्युटर, कॉल डॅडी. ओके, असं करून मी तिला काम लावलं ते 4-5-6 हजार वर्षाकरता. आणि मग तिने जे इन्स्टन्सेस लिहून ठेवलं असं ते मी व्हॅलिडेट केले. त्याचं ते वर्ष येतं 12209 की त्यावेळी तो कॉमेंट तिथे मूळ नक्षत्राजवळ येतो. बाकीच्या गोष्टी सगळ्या जमतात. उरलेले 500 पुरावे, 500 नाही, क्लोज टू 600 पुरावे अजून उरलेले आहेत. आता फक्त मी 7 वापरले पुरावे आतापर्यंत रामायणाकरता. ते उरलेले पुराव्यामुळे तुम्ही सगळं जर केलं, फिट केलं तर ते हेच टाइम पिरियड येतो. आता किती मला टाइमिंग सांगा परत, किती आता झाले? आता 7:40 व्हायचे आणि आपल्याला किती वाजता? 8:15 पर्यंत वी हॅव टू. 7:40. सो कीप ऑन जस्ट टेलिंग मी. ओके, आता हा एक दुसरा विज्ञानातला फार महत्वाचा पुरावा आहे. आता त्याच्यात सुद्धा लोक इतकी म्हणजे गफलत करतात की आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. नेहरू म्हणजे त्यांच्याबद्दल म्हणून सांगत नाही, चांगले आमचे मित्र आहेत, आम्ही छान एकत्र जेवण केलं. नेहरू प्लॅनेटोरियमचे हेड कुणाला माहिती आहेत मुंबईचे सध्याचे, परांजपे म्हणून आहेत. तर त्यांच्याची मुंबईत छान भेट झाली. एक असे 17-18 लोक होते. आणि मग मी त्याच्यात सांगताना एक सूर्य सिद्धांतातली गोष्ट सांगितली की सूर्य सिद्धांतामधल्या ज्या 27 नक्षत्र ऐकून माहित असते सगळ्यांना. ओके, इथे कोणा नक्षत्र आहेत का इथे? अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, असं जर कोणी असत तर इंडियात फार मजा येते. मी म्हणते स्वाती नक्षत्र आहे का, 2-4 स्वाती. आपल्याला तर वेळ मिळेल काही माहित नाही, पण आपल्याला लायब्ररीतनं बाहेर घालवलं ना आणि तुम्हाला वेळ असेल तर थांबलात तर मी तुम्हाला स्वाती नक्षत्राची गोष्ट सांगेन. फार युनिक गोष्ट आहे, पण तो वेगळा विषय आहे. तर ते त्याने असं मी त्याला सांगितलं, म्हणजे असं बोलण्यात आलं की जे आपल्या ज्या लॅटिट्यूड्स आहेत, नक्षत्राचा जो आकाशातले जे पॉईंट असते त्याला लॉन्जिट्यूड पण असणार आणि लॅटिट्यूड पण असणार. तर आपल्या अनिल नारायणन म्हणजे ते एरोनॉटिकल इंजिनियर्स आहेत आणि इस्रो सायंटिस्ट आहेत. आता ते वॉशिंग्टनला कन्सल्टिंग करतात. आणि माझे गुड मित्रांनी आम्ही एकत्र पिअर रिव्ह्यूड पेपर पब्लिश केले आहेत. कारण लोक पिअर रिव्ह्यू निलेश करत नाहीस, तू पिअर रिव्ह्यू म्हणून त्यांच्याकरता म्हटलं तुम्ही काय याद करेगा, आम्ही एक पिअर रिव्ह्यूड पेपर करून टाकला. तर ते अनिल नारायणचे पेपर आहेत, मुद्दाम तुम्ही वाचा, गुगलमध्ये गेलात तरी सुद्धा तुम्हाला मिळतील. पण त्यांनी असं दाखवून दिलंय की जी त्यांच्या लॅटिट्यूड्स आहेत नक्षत्रांच्या सूर्य सिद्धांतामध्ये दिलेल्या, ते बदलत जातात काळाच्या ओघामध्ये, कारण सोलर कॉन्स्टंट बदलतात. ते बदललेलं लक्षात येऊन त्यांनी दाखवलंय की ती जी मेजरमेंट आहे सूर्य सिद्धांतातली ती 10,000 वर्षापूर्वी गेलेली आहे. आता हे मी त्यांना सांगत होतो, त्यांचा पेपर आहे, फार सुंदर पेपर आहे, म्हणजे व्हेरी अट्रॅक्टिव्ह. तर ते बराच वेळ म्हणाले, बाकीच्यांना म्हणाले की हो पण त्यावेळी एवढं ऍक्युरेट मेजर करायचं इन्स्ट्रुमेंटचा पुरावा कुठे आहे? मग माझ्यावर जी 10-12-15 लोक होती ती वेगवेगळी उत्तरं द्यायला लागली. त्यांना मी देऊ दिलं उत्तरं. ते म्हटलं तुमचं झालं असतं तर मी बोलू का असं करून वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की अगदीच हा योग्य प्रश्न आहे. आणि त्यांनी पण मान्य केलं. बाकीच्या लोकांची उत्तर होती. म्हटलं ते तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण दॅट इज नॉट अ आन्सर टू हिज क्वेश्चन. ते पुरावा हवा आहे, तुम्ही काहीतरी असं दिसलं तर असं होऊ शकेल वगैरे वगैरे, शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प करताय. ते मला म्हणले की ते म्हणजे पुरावा कुठे आहे? मी म्हटलं दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम, त्याच्याकरता मी तुम्हाला दाखवतो. आय डोंट नो पुरावा आहे की नाही. पण बघा P1 प्रॉब्लेम होता, म्हणजे महाभारत केव्हा झालं, रामायण केव्हा झालं, किंवा त्या सूर्य सिद्धांतातल्या ज्या लॅटिट्यूड्स आहेत नक्षत्रांच्या त्या केव्हाच्या आहेत, केव्हा सूर्य सिद्धांतात मोजले असतील, त्याचं उत्तर करताना टेंटेटिव्ह थिअरी मांडण्यात आली, हायपोथेसिस ज्याला आपण म्हणतो ती. त्याच्याकरता एरर एलिमिनेशन केलं. तर एरर एलिमिनेशनचं उदाहरण सगळ्यांना कळलं ना, अरुंधती पुढे जाते असं म्हटलंय, आता दिसत नाहीये, मागे गेलो नाहीये, एक काळ असा आला की अरे आहे,
म्हणजे मी एरर एलिमिनेशन केलं. ती केव्हा होती ते त्याचे वर्ष आली, 5000 वर्ष, म्हणजे ते तुम्हाला एरर एलिमिनेशन झालं. त्यामुळे काय सिद्ध झालं की जर महाभारत झालं असेल तर त्या 11,045 BC मध्ये पाहिजे. ते झाल्यानंतर 5561 काढली. ते झाल्यानंतर हा जो टेट्राडिक स्कीम आहे त्याचं असं आहे की तुम्ही स्टार्ट विथ वन प्रॉब्लेम, ते सॉल्व्ह करण्याकरता तुम्ही हायपोथेसिस मांडता, त्याच्याकरता तुम्ही पुरावा जमवता, तयार करता, लॅबमध्ये एक्सपेरिमेंट्स करता आणि त्याचं कंपॅरिझन करता. ते जर एरर एलिमिनेशन झालं तर यू से युरेका, वाव, लेट्स हॅव अ पार्टी, असं झालं. ती पार्टी झाल्यानंतर असं होतं जे खरोखर जर तुमची थिअरी, तुम्ही केलेलं संशोधन रिव्होल्युशनरी असेल तर तिथे तो विषय संपला, चला आता, असं होत नाही. Actually, a successful theory, revolutionary theory, leads to many more problems of higher complexity. आणखी कठीण सोडवायला. ओके, असं लगेच संपत नाही. तर तो जो प्रॉब्लेम आहे की मग त्याचे इन्स्ट्रुमेंट काय म्हणतात, तो प्रश्न चांगला आहे, पण तो जर क्वेश्चन इज नॉट फॉर मी, क्वेश्चन इज नॉट फॉर अनिल नारायणन, क्वेश्चन इज फॉर यू और ऑल ऑफ अस टू सॉल्व, की अशी कशी सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट होती, त्याचा आपल्याला काही पुरावा मिळेल का. पण लोक कसं करतात की सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंटचा पुरावा नाही म्हणून हे खरं नसतं. जर हे खरं नसेल, जर तुम्हाला वाटत असेल तर फॉरगेट सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट फॉर अ मिनिट, ट्राय टू प्रूव्ह व्हाय दॅट इज रॉंग. आता जर कोणाला माझं डिस्प्रूव्ह करायचं आहे, त्यांना दाखवायचं की बघ तू म्हणतोय अरुंधती पुढे गेलीच नाही, हा बघ पुरावा. त्याच्या पुढे काहीतरी, मग आता त्याच्या पुढे की मग पण तो व्यासानं कसा दिसला असेल, माझ्या डोळ्याने दिसत नाही. अरे तुझी दृष्टीचा प्रॉब्लेम आहे, अरुंधती वस्तीच्या जवळ दिसत नाही. मग त्यावेळी इन्स्ट्रुमेंट होती का, असतील नसतील मला माहित नाही, दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. म्हणजे अमेरिकनांना ती लँग्वेज कळते, दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. इंडियात नाही कळत, ते म्हणतात नो नो इट इज युअर प्रॉब्लेम. असं होतं त्या डिस्कशन मध्ये. सो P2, त्याचं मी तो उदाहरण देतोय की P2 म्हणजे हायर कॉम्प्लेक्सिटीचे प्रॉब्लेम होतात. तुम्हाला 2 उदाहरणं देणार आहे, थोडं फास्ट जाणार आहे, आपल्याला वेळ पण मॅनेज करूया, वेळ मिळाला थोडे क्वेश्चन घेऊया. महाभारत वॉर झालं, त्याच्या डिटेल तात्काळी काढता येतात. ज्यांनी वाचलं असेल ते ग्रेट, नसेल तर तुम्ही पुस्तक वाचू शकता, किंवा युट्यूब ज्यांनी बघितलं नसेल ना, म्हणजे पुस्तकच वाचायचं म्हणजे मार्केटिंग नाहीये, युट्यूब तर बघू शकता तुम्ही. आणि ते माझ्या चॅनेलवरही नाही, म्हणजे मी पैसे कमवतो असं नाहीये. ते रात्रीच्या वेळी तुम्ही लावून बघा. किती जणांना इन्सॉम्नियाचा प्रॉब्लेम आहे बघा, तुम्हाला खूप आवडेल. येस भाग्यश्री, एकदम बघा, आज ट्राय करून बघा. रात्री बेड टाइमला ओपन करायचं, युट्यूब मध्ये जाऊन निलेशोक टाईप करायचं, 1000च्या वर व्हिडिओ येणार, त्यातला कोणताही लावा. एक तर तुम्हाला सकाळपर्यंत एनलाइटनमेंट होईल किंवा छान झोप येईल. आता ते महाभारत ते झाल्यानंतर जे मी तुम्हाला P2 सांगतोय ना, प्रॉब्लेम्स ऑफ हायर कॉम्प्लेक्सिटी, तर ते 2 उदाहरणं घेतोय, नंतर तुम्हाला मोठी लिस्ट दाखवतो. की असं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कृष्णाची द्वारका महाभारताच्या युद्धानंतर 36 वर्षांनी पाण्याखाली गेली. ओके, आणि समुद्राचं हायराईज पाण्यामुळे ती गेली. मग त्याचा काही आर्किओलॉजी पुरावा आहे का? आता तिथे ॲस्ट्रॉनॉमी पुरावा काही चालणार नाही, कारण ते जमिनीवर झालेली गोष्ट आहे. किंवा 18 अक्षौहिणी सैन्य, आणि जर तुम्ही महाभारतातली वर्णनं वाचली तर त्याचा नंबर येतो 4 मिलियन. म्हणजे 18 अक्षौहिणी अमाउंट्स टू 4 मिलियन इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे रथ चॅरियट, पण त्याच्याची लोक किती. तर ती 18 दिवसामध्ये गेली. आता ही केव्हाची गोष्ट आहे? 7500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता इथे सो लोक कन्फ्युज करतात, नाही पण ते मला जर पटत नसेल तर हे तुम्ही कसं एक्सप्लेन करणार. मी म्हटलं तुला काहीच एक्सप्लेन करणार नाही मी. आपण सुद्धा, म्हणून ते बॅकग्राऊंड नॉलेज महत्वाचं आहे. बॅकग्राऊंड नॉलेज करताना समजा आता आपण लेझर डॉपलर अॅनिमोमेट्री वापरतोय आणि त्याच्यामुळे आम्ही फ्लुइड डायनॅमिक्स करतोय, तर लेझर डॉपलर अॅनिमोमेट्रीवर विश्वास पाहिजे ना की ती बरोबर मोजते म्हणून, नाही तर पुढचं काहीच करण्यात फायदा नाही. आता आपण सगळे इथे बसलोय, आपल्याला हा विश्वास नसेल की हे आपण खरोखर आता जागे आहोत, नाही तर हे आपलं बॅड ड्रीम चाललंय, असं होऊ शकेल. तसं आपण जेनेटिक एव्हिडन्स काय मिळतो का बघूया. हे प्रश्न मी मला विचारले. तर तुम्हाला द्वारकेचा एव्हिडन्स दाखवतो. भारत, गुजरात, तिथे द्वारका आहे. कृष्णाची आत्ताची आपण जे मंदिर म्हणतो ती कृष्णाची द्वारका नाही, ती द्वारका पाण्याखाली गेलेली आहे. आता वेळेच्या अभावी त्यांचं लोकेशन तुम्हाला सांगत नाही, पण हा जो इकडे जो ग्राफ दिसतोय ना, एक्स ऍक्सिस टाइम ऍक्सिस आहे, त्याच्या वरचं ते अंधूक झालंय. इकडे ते 2000, 1000, 0 आपल्यासारखं, आणि मग मागे तिकडे निगेटिव्ह झालेलं. त्याच्यामध्ये तुम्हाला हा कर्व दिसतोय, हा जो इथून कर्व झाला, आणि वाय ऍक्सिस हा समुद्राची पातळी. ओके, त्यातली MSL म्हणजे आत्ताची पातळी सध्याची, मुद्दाम लक्षात ठेवा. तर हा जो मीन सी लेवल, थँक्यू, हा जो कर्व गेला, हा इथला विसरून जा. मी हे दाखवतो ना, तर कोणतरी इकडेच बघतो, पण हे इकडे काय झालंय हो. मी हे दाखवतोय कसं, त्याच्याकरता रामदास स्वामींनी लिहून ठेवलेलं आहे, समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता पाहे अवगुण, तो येतो म्हणत मूर्ख. ती
ती जी वर अशी जी लाईन गेली दिसते ना, तो कर्व दिसतोय ना, जे मी रेड जी डॉटेड लाईन काढली मी काढली 5525 ला. का 5561 अधिक 36 म्हणजे 5525 BC. ती जी हाईट आहे ना बरोबर त्यावेळेची ती 15 मीटर आहे. म्हणजे समुद्राची पातळी 15 मीटरनं वाढली त्यावेळी, म्हणजे वेस्ट अरेबियन सी मध्ये तरी. आणि त्याच्यानंतर पुढची 400-500 वर्ष गेला तर आणखी 8 मीटर, म्हणजे नेट ऑफ 23 मीटर इतका सडन सी लेवल राईज आहे. आणि ही सुनामी नाहीये. सुनामीमध्ये काय होतं, पाणी येतं नंतर मागे जातं. हे पाणी वर जे राहिलंय ते तसंच राहिलंय. आणखी तुम्हाला जस्ट क्विक दाखवून देतो त्याच्यामध्ये. धोलावीरा आणि लोथल किती लोकांनी ऐकलंय, किती लोकांनी पाहिलंय? पाहिलं नाहीये. दोन्ही गुजरातमध्ये. आणि त्याचा जो पुरावा असा आहे की ती बंदरं होती, म्हणजे वन्स अपॉन अ टाइम देवर पोर्ट्स मधल्या काळात. तुम्हाला टायमिंग माहिती आहे तेव्हा केव्हा पोर्ट्स होते? नाही, मग माझ्यावर विश्वास ठेवा लागेल शोधे का. ते साधारण 5000-4000 BC ते 2000 BC पर्यंत होते. तुम्ही जाऊन नंतर चेक करू शकता गुगलमध्ये. आता तिथे बघा काय झालंय, मीन सी लेवलच्या वर जे पाणी वर गेली ना, आपल्या इंजिनिअरिंग लोक केमिकल इंजिनिअरिंग करता PD कंट्रोल वगैरे आठवत असतील तुम्हाला, प्रोसेस कंट्रोल मध्ये तो असं ओव्हरशूट होऊन ते खाली येतं वगैरे. तसं ते विचार करा तुम्ही थोडासा. तर ते जे वर गेलंय ते आणखी ऍव्हरेज 3 मीटरनं वर गेलं होतं पाणी. नाउ दॅट विल एक्सप्लेन टू यू. त्याचं टायमिंग पण बघा, साधारण 4500 BCच्या दरम्यान ते कुठपर्यंत राहिलं बघा, 2000 BC पर्यंत. तिथून पुढे ते पाणी खाली आलं. दिसतंय मी काय म्हणतो, सगळ्यांना कळतंय? दिस इज द टाइम व्हेन धोलावीरा आणि लोथल वेअर बंदर्स पोर्ट्स. नाउ दिस विल एक्सप्लेन यू व्हाय दे वेअर पोर्ट्स. अर्थात लँडचाही इश्यू आहे, लँड सुद्धा खाली वर जाते, पण नुसतं पाण्याच्या दृष्टीनं ते 3 मीटर वर होतं. That's why they were ports. आणि why they were not ports after 2000 BC. या साइड बार तुम्हाला बाय प्रॉडक्ट मिळाला, युजफुल बाय प्रॉडक्ट. ओके, असं तर किती पुरावे आहेत. वेळेच्या वर मी सगळ्यात जात नाही. तुम्ही परत YouTube तुम्हाला सांगितलंय झोपेच्या वेळी जायचं. याच्यावर म्हणजे 20 स्टॉक आहेत, फक्त वाक्यावरच 20 स्टॉक आहेत प्रत्येक डेटा पॉईंट बद्दल. अमेझिंग एव्हिडन्स आहे पूर्ण जगातून आलेला. प्रत्येकाची एक स्टोरी आहे. म्हणजे मला तो पुरावा कसा आला याची स्टोरी आहे, त्याही मी त्या स्किप करतो. तुम्ही बघा, हा पॉल ब्लँचर म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टामध्येच होता, जिओलॉजी मध्ये, ती काचेची बिल्डिंग, त्याच्यामध्ये तो काम करायचा. त्याने PhD केलं. हा कॅरेबियन मधला पुरावा आहे, 7 वेगवेगळ्या जागांचा. मी तुम्हाला भरतो म्हणजे थोडं फास्ट जाता येईल आपल्याला. की रावणाची लंका ही पाण्याखाली गेली, याचं वाल्मिकी रामायणात वर्णन नाहीये. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, केरळमध्ये नंतर गुजरातचा जो डांग भाग आहे तिथेही वर्णन आहे. आणि गुजरात म्हणजे कच्छ विच्छ जो भाग आहे, म्हणजे तिथले जे जाणारे लोक त्यांच्यामध्ये सुद्धा वर्णन आहे. गुजरातमध्ये तर तिथे कोणी गुजराती आहे का बॅकग्राऊंडचं? तर तुम्ही मला सांगू शकता, म्हणजे माहित असेल नसेल तर कच्छ वगैरे त्या मांडवी वगैरे भागामध्ये असं आहे की कोणी बिझनेस केलं, गुजराती म्हणजे बिझनेस म्हणून आपण म्हणतो, पण कोणी बिझनेस सुरू केलं आणि तो जर म्हणजे बेली अप गेला तर ते म्हणायची पद्धत आहे की रावणाच्या लंकेसारखं ह्याचं पण पाण्यामध्ये. म्हणजे सोशल मेमरी आहे. वाल्मिकी रामायणात ती मेमरी नाही, केरळमध्ये पण तशी मेमरी आहे. आणि केरळची लोक आपल्याला रावणाचे वंशज समजतात अशा अर्थानं. ती जेव्हा बुडाली तेव्हा तिथले काही लोक मायग्रेट होऊन आले आणि ते केरळमध्ये आले. त्रिविण नायरचे तर नाव नाही, तसं कादंबरी आहे. दॅट इज बीन इन्स्पायर्ड बाय माय वर्क. म्हणजे कादंबरी वेगळ्या विषयाबद्दल आहे, पण त्याने माझं टाइमलाईन घेतली आणि त्याच्यामध्ये ते लिहिलंय की इंद्रजिताची पत्नी, मुलगा हे तिथे आले वगैरे वगैरे. तर ती रावणाच्या लंकेचा सुद्धा जायचा पुरावा इथे येतो खाली. CRE1 कॅटास्ट्रॉफिक राईज इव्हेंट. त्याच्यात जर अटलांटिस, तर किती लोकांना अटलांटिस बद्दल माहिती आहे? म्हणजे प्लेटोनं लिहिलंय 500 BC मध्ये अटलांटिस 9000 वर्षापूर्वी पाण्याखाली गेली असं वर्णन आहे प्लेटोच्या ग्रंथामध्ये. तर तुम्ही ते ऍड करा 9500 BC आणि त्याच्यात 2000 केले तर 11.5 KA म्हणजे बिफोर प्रेझेंट असं येतं. त्याचाही तुम्हाला CRE2 पुरावा मिळतो. ते जे ब्लँक दिसते ना, सडन सी लेवल राईज आणि किती वाढली आणि केव्हा वाढली ते दिलेलं आहे त्याच्यामध्ये. दॅट इज पॉल ब्लँचर्स वन. आणि जेम्स शॉ, म्हणजे तो आता IT मध्ये, मी त्या दोघांशी बोललोय. म्हणजे जेम्स शॉ आता ते मूव्ड फ्रॉम जिओलॉजी टू IT. तेव्हा सांगतो म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाचं डिस्कशन सांगतो. आणि CRE3 म्हणजे द्वारका. हा म्हणजे तो हा ग्लोबल इव्हेंट होता. दॅट इज माय पॉईंट. कॅरेबियनचा एव्हिडन्स घेतला त्यात. क्विक आपण जेनेटिक्स जाऊ. 4 मिलियन लोक गेली वर्तकाने, तर ते 1980 मध्येच 5561 काढलंय. मी 2011 मध्ये 9 मध्ये काढली ती 5561. आता एक्स ऍक्सिस हा टाइम आहे, म्हणजे 1,50,000 वर्षापूर्वीपासूनचा जेनेटिक एव्हिडन्स घेतलेला आहे. सगळा आता जो जेनेटिक डेटा आहे म्हणजे 2015च्या आधीचा जगातला जो जेनेटिक डेटा आहे तो त्यांनी वापरला आहे. जिनॉमिक प्रोजेक्ट म्हणतात त्याला, जिनॉम प्रोजेक्ट. एक्स ऍक्सिस वर जो रेशो आहे तो NF/NE म्हणजे डिव्हर्सिटी इन फिमेल क्रोमोसोम्स, मायटोकॉन्ड्रियल एक्स क्रोमोसोम्स म्हणतो, ओव्हर मेल Y क्रोमोसोम्स, व्हेरिएशन इन Y क्रोमोसोम्स किंवा डिव्हर्सिटी इन Y क्रोमोसोम्स. ओके,
मागचा तुम्ही जर समजा घेतात, तुम्हाला आणखी हे लागतो म्हणजे इंजिनियर्स लोकांकरता सिग्नल टू नॉईज रेशो. जेव्हा काही विशेष होत नाहीये तेव्हा जर तुम्ही नॉईज घेतलात तर किती होईल? 3.5 समथिंग लाईक दॅट. आणि आता इथे काहीतरी झालं, हा सगळ्यात जो मोठा पीक दिसतोय ना, तिथे काहीतरी झालं, जेनेटिक अर्थक्वेक झाला. ओके. आणि त्याचा जो पीक आहे म्हणजे रिक्टर स्केल जसं आपण अर्थक्वेकला म्हणतो तसा जो NF/NM स्केल जे आहे ते 60. म्हणजे असं काहीतरी झालं, त्याला म्हणतात मेल वाय क्रोमोसोम्स बॉटलनेक. म्हणजे स्त्रियांमधले व्हेरिएशन एकदम वाढलं नाहीये, स्त्रियांचं व्हेरिएशन जे काय वाढत होतं तेच आहे, पण मेल मधलं व्हेरिएशन सडनली कमी झालं. इतकं कमी झालं की तो ऍब्सोल्यूट रेशो 16:1 झाला. आणि त्याचं जर तुम्ही रिलेटिव्ह घेतलात तर 5:1 आहे, 16/3. त्यातला ऍव्हरेज 3 का आलाय माहितीये का तुम्हाला? किती जण सांगू शकतील? त्याच्याकरता फार जेनेटिक्सचं नॉलेज लागत नाही. जो ऍव्हरेज नॉईज आहे ना तो 3 किंवा 3.5 म्हटलं. कशामुळे माहितीये का? कोणी सांगू शकेल? इस्लाम. नाही गुड गेस. 3x वर्सेस 1y ना. आता समजा आपल्या डोर उघडून एक जर कपल आत आलं तर आपण काय म्हणू? अरे हे आले, कुलकर्णी आले असं आपण कपल आलं असं पण म्हणू. पण जर तुम्ही जेनेटिसिस्ट किंवा मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट असाल तर तुम्ही म्हणाल 3x आणि 1y आत आले. फिमेल म्हणजे 2x आणि पुरुष म्हणजे XY. तो काही होत नसेल तेव्हाच रेशो 3:1 आहे. थोडं एक जनरल व्हेरिएशन म्हणजे आय एम जस्ट गिव्हिंग यू इंट्युटिव्ह आयडिया. ऍक्च्युअली ते कॉम्प्लेक्स होऊ शकतं. हे दोघे IIT कानपूरचे आहेत. मी जेव्हा गेलो त्यांचा फोटो घेतला ते मागे बघा माझं पोस्टर लावलेलं आहे याचं. मी म्हटलं त्याच्यामुळे जर तुम्हाला सगळे हुशार आहात तुम्हाला सांगायची गरज नाही. जर नाही कळत तर मी ही स्लाइड वापरतो त्याच्याकरता. ओके. आता याच्या किती मला वेळ सांगायचं? 7:50. ओके गुड विल डू इट. ओके. आणि 8:15 ना आपल्याला बाहेर पडायचं त्याच्या आधी. ओके. हा जो ग्राफ दिसतोय ना तोच विषय म्हणजे जो बॅलन्स इम्बॅलन्स झालाय तो, त्यातला आपण 2 प्रश्न विचारायला पाहिजे. म्हणजे असे की जसं अर्थक्वेकच्या वेळी आपण काय विचारतो की किती सिरियस अर्थक्वेक होता. दुसरा प्रश्न विचारतो तो अर्थक्वेक कुठे झाला म्हणजे एपिसेंटर काय होतं आणि केव्हा झाला. त्यातला हा जो जेनेटिक अर्थक्वेक आहे त्याचं मी तुम्हाला किती सिरियस 16:1 किंवा 5:1 केव्हा झाला त्याच्याकरता ती व्हर्टिकल लाईन काढली. ते जो नंबर येतो तो 7,500 years. दिस इज मोनिका कार्निन पेपर 2015. पब्लिक मध्ये आहे, तुम्ही वाचू शकता. 2 गोष्टी. तिसरा काय प्रश्न विचारायला पाहिजे? केव्हा झाला? 7,500 years ago. किती सिरियस? 16:1. कुठे झाला? व्हेरी गुड. तुम्ही मला माहित होतं तुम्ही प्रश्न विचाराल म्हणून हा ग्राफ घेऊन आला. हा पण मोनिका कार्निनच्या पेपर मधला आहे. त्यातली जी डार्क ग्रीन किंवा फॉरेस्ट ग्रीन काय तुम्हाला म्हणायचं ते तो जो कर्व दिसतोय ना आता मी जे हायलाइट केलं ते साऊथ एशिया इज अ व्हेरी बॅड वर्ड. डू यू नो व्हाय पीपल यूज साऊथ एशिया इन अ लिटरेचर? माहित नाही ना? तुम्हाला उत्तर सांगतो. टू डील विथ द इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ऑफ पाकिस्तानीज. इट्स अ इंडियन सब कॉन्टिनेंट. त्यांना तो शब्द वापरायचा नसतो म्हणून सगळ्यांना बरं वाटा म्हणून साऊथ एशिया कुठे? व्हेरी साऊथ एशिया. तसं काही नाही. खूप साऊथ एशियाला असं साऊथ द्वीप म्हणणं सुद्धा कठीण आहे. एनिवेज तो सायन्स आहे. त्याला आपण भारतवर्ष किंवा इंडिया म्हणू. तो जो कलर आहे तो लक्षात ठेवा. द फर्स्ट वन टू कम डाऊन, लॉंगेस्ट टू स्टे देअर अँड द लास्ट वन टू रिकवर. ओके. आता कोणी पटकन जे असतील ते म्हणतील की 7,500 वर्षापूर्वी म्हणजे तिथे तो खरा खाली आला पाहिजे पण तो येतोय आधीपासून, खूप आधीपासून येतोय. हू कॅन आन्सर दॅट? सगळ्या रिसर्च PhD वाल्यांकरता प्रश्न आहे. आपण जेव्हा मॉडेलिंग करतो तेव्हा समजा तुमच्याकडे इथे डेटा पॉईंट आणि इथे डेटा पॉईंट आहे. तुम्ही कसा कनेक्ट करणार? यू हॅव मल्टिपल चॉईसेस. स्ट्रेट लाईन काढाल, कॉन्व्हेक्स काढाल, कॉन्केव्ह काढाल. ते सगळे मॉडेल्स आहेत म्हणजे जेनेटिक्स मधील मॉडेल्स आहेत. सॉरी आय डिडंट मीन टू पुट PhDs ऑन स्पॉट. मजा म्हणून मी केलं. भाग्यश्रीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. सो दॅट इज द वन. पण आणखी तुम्हाला सांगतो AIT वाल्यांचा पण कोणीतरी प्रश्न विचारला होता. दिस इज सो ब्युटिफुल हिअर. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ना कोण आलं होतं? नियर ईस्टची लोक आली होती म्हटलं होतं. सिरियाकडून आली होती. त्यांचा तो रेड रंग ट्रेस करा आणि त्यानंतर ट्रेस केला तुम्ही. दुसरी लाईन आहे बघा ग्रीनच्या नंतरची म्हणजे ग्रीनच्या डाव्या बाजूची जी लाईन आहे ती त्यांची आहे. आणि जर तुम्ही ब्लू कलर केला म्हणजे हा साऊथ ईस्ट एशिया म्हणजे थायलंड वगैरे इंडोनेशिया तर तो तीच तिसरी लाईन आहे. भारतानंतर अफेक्ट झालेली इमिजिएट खाली आलेली जास्त राहिलेली आणि वर गेलेली ती आहे. पण भारत सगळ्यात जास्त अफेक्ट झाला. पण त्याच्यानंतर समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग सेंट्रल एशिया आणि सगळे AIT वाले आर्यन इन्व्हेजन थिअरीमध्ये काहीच नाही. जे मी मला 5 पॉईंट सांगितले ना त्यातला एकही पॉईंट नाही. त्यामुळे मी त्याला आर्यन इन्व्हेजन थिअरी पण म्हणत नाही. थिअरी खरी खोटी हा नंतरचा विषय. आय कॉल इट आर्यन इन्व्हेजन नॉनसेन्स. काहीच नाही. या 5 कोणताही पॉईंट नाही त्याच्याकरता. पण परत तो विषय जात नाही कारण आर्यन इन्व्हेजन जास्त बोललं तर सगळे लोक एवढेच लक्षात ठेवतात की काहीतरी आर्यन इन्व्हेजन होतं आपण जास्त बोललो.
पण त्याच्या पुढचा जो सेंट्रल एशियामधनं आला अशी एक थिअरी तुम्हाला माहित असेल आर्यन इन्व्हेजनच्या मूर्खपणामध्ये. पण सेंट्रल एशियाचं कुठे बघा ना, तो जो कलर आहे सेंट्रल एशियाचा तो कुठे कलर तुम्हाला दिसतोय, आणि युरोप सुद्धा तो पुढचा जो ही जी सेंट्रल एशियाची ही लाईन आहे हा कलर आहे खूप उशिरा. पण आता तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, आणि युरोप हा येलो तो सुद्धा खूप उशिरा झालाय. व्हॉट कॅन यू टेल मी वाय? युरोपात तर काही महाभारत युद्ध झालं नाही ना, म्हणजे तुम्हाला असं का दिसतंय युरोपचं कर असं का दिसतंय? 2 बटाटे वडे आणखी काहीतरी घडलं नाही. इथे जे झालंय ना, ही जी तुमच्या सिग्नेचर तुमच्या ग्रुपमध्ये म्हणजे आता बघा इथे कोणी सो हॅपन्स नॉन इंडियन नाहीये, तर तोच जर समजा ते इंडियनचा जो सिलेक्टिव्ह ग्रुप इथे आला असता आणि आता इथे फोटो घेतला आणि मी सांगितलं की हे नागपूर मधला आहे, तर सगळे लोक मान्य करतील ना. का? बिकॉज ती जी इंडियनची जी सिग्नेचर आहे आपल्या लुक्स मधली कलर मधली ती जशी त्याची इथे आली, तशी जर भारतातली जी अफेक्ट झालेली महाभारताची लोक होती महाभारताच्या काळातली, ती जर पुढे युरोपमध्ये गेली असतील, ती जर पुढे सेंट्रल एशियात गेली असतील, विल दे नॉट टेक देअर सिग्नेचर जेनेटिक सिग्नेचर विथ दॅट इज व्हॉट दॅट इज. आणि तुम्ही यामान्य मायग्रेशन म्हणून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल यामान्य सो इमिजिएट मायग्रेशन आर देअर आफ्टर 556 BC, पण त्याच्या पुढे म्हणजे ते कुठे गेले, इराण, त्याच्या इराणच्या नॉर्थला वगैरे गेले, तिथून यामान्य त्याला म्हणतात, तिथून यामान्य मायग्रेशन युरोपमध्ये गेलेले ते 3000 BC 2000 BC अशी झालेली आहे. दिस इज आउट ऑफ इंडिया. That's what it is. Okay. ओके क्विकली रामायणामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण 2 सांगतो की तुम्ही सगळे झू मध्ये गेलेले असाल आणि हत्ती पण बघितलेले आहेत. ओके, कोणी हत्ती नाही बघितलं असं नाही. ओके, किती लोकांनी 4 टस्ट असलेले हत्ती बघितले? 2 सगळ्यांनी बघितले. रामायणामध्ये हे तिसरी लाईन बघा, चतुर विषाणे असं जे लिहिलंय ना, तर जेव्हा हनुमान जातो हे हनुमानाचं वर्णन आहे. तर हनुमान तिथे रावणाच्या पॅलेसला प्रोटेक्ट करायला सिक्युरिटी गार्ड प्लस हत्ती विथ 4 टस्ट बघतो. हे सुद्धा लोकांनी वापरलेलं आहे की बघा हे परत हिंदू काही लिहितात, रामायणामध्ये काही वर्णनं केली आहेत. आता हल्ली बाहेरची लोक म्हणत नाही, हल्ली आपलीच लोक संशयामध्ये अडकून पडलेली आहेत सगळी. तुम्ही जर आता आपल्याला माहित आहे क्वाटर्नरी एक्सटिंक्शन 11000 BC मध्ये 99% फ्लोरा फौना गेला असं जर तुम्ही ऐकलं असेल, ग्रॅम हँकॉक वगैरे किंवा अनेक लोकांचं. क्वाटर्नरी एक्सटिंक्शन जाऊन पुस्तक लायब्ररीत बघा, एवढं मोठं पुस्तक मिळेल. त्याच्यामध्ये जी मॅमथ्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यात अनेक व्हरायटीज आहेत, त्यातली फक्त मी एक लिस्ट केली, गोमपोथेरे अनेक आणखी आहेत की ज्यांना 4 टस्ट होते, जे आता तसे नाही. आणि ते 9000 BC मध्ये एक्सटिंक्ट झाले असं आपल्याकडे पुरावा आहे. म्हणजे त्याच्या आधी होते, त्याच्या आधी रामायण झालंय 12000 BC. आता ह्याच्यामुळे हे सिद्ध होत नाही की म्हणून अरे 4 टस्टचा हत्ती मिळाला रामायण झालं असं नाही होत. पण रामायण जे सिद्ध केलेलं आहे त्याच्याकरता हा पूरक असा पुरावा होतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कोरॉबोरेटिव्ह सायन्स भाषेमध्ये म्हणतो. हा कोरॉबोरेटिव्ह एव्हिडन्स आहे. जिओग्राफी तुम्ही माझं बऱ्याच जणांनी पॉडकास्ट वगैरे बघितलं असेल त्या रणवीर बरोबरचं. ओके, किंवा सुग्रीवाज ॲटलस किती लोकांनी बघितलंय? सुग्रीवाज ॲटलस पार्ट 1 पार्ट 2. ओके, ज्यांनी नाही बघितलं त्यांच्याकरता होमवर्क. फ्लॅग ऑफ वगैरे. तर ते तुम्ही जर बघितलं तर सुग्रीव तुम्हाला असं म्हणजे सुग्रीव असं वर्णन करतोय, तिथपर्यंत वानर गेले नाही. तो ईस्ट मध्ये अँडीज पासून ते वेस्ट मध्ये आल्प्स पर्यंत मी तुम्हाला सांगितलं, आणि आर्टिक पासून ते अंटार्क्टिका पर्यंत तो वर्णन करतोय. आता हे इथे लोक विचारत नाही, पण इंडियात विचारतात. हो, पण तिथे लोक कुठे होते दक्षिण अमेरिकेत? केवढा कॉन्फिडन्स. म्हणून त्यांच्याकरता मी हे स्लाइड करून ठेवले आहेत की हा डेव्हिड राईटचा हार्वर्डचा 2015चा जेनेटिक पेपर आहे. आपले जे ओंगे ट्राईब्स वगैरे जे आहेत ना, किंवा अंदमान निकोबार मध्ये जे कोण आहेत किंवा तिकडल्या वेड्डा श्रीलंका, त्यांनी तो ट्रेस केलेला आहे जिनॉमिक प्रोजेक्ट मधून की त्या तिथे दक्षिण अमेरिकेपर्यंत गेलेले आहेत. हा भारताची ईस्ट डिरेक्शन सुग्रीव वर्णन करतोय. आणि आता हे बघून ठेवा, नाही तर काही लोकांना तोही प्रश्न होतो की तो पश्चिमेला कसा काय गेला, पूर्व वगैरे. पृथ्वी गोल आहे, तिथून गेल्यानंतर जर तो गेला तर ही पूर्व झाली ना, पृथ्वी पूर्व झाली. आणि हे तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही जर दक्षिण अमेरिकेत गेला तर ह्या आर्किओलॉजी साइट्स आहेत. आता हे मोंतेवेर्दे गेला तुम्ही चिलेमध्ये तर 33,000 इयर्स पर्यंतचा ह्युमन प्रेझेन्सचा पुरावा आहे. पनामात गेला तर 50,000 वर्षापर्यंत ह्युमन प्रेझेन्स आहे. तर म्हणजे कोणी लोक त्यातच अडकून पडतात, लोकच नाही तर कुठे काय चाललंय वगैरे असं. तेवढा कॉन्फिडन्स परत, अरे कसं माहिती तुम्हाला लोकच नाही? ऍक्च्युअली द एव्हिडन्स इज अदरवाईज. हा सगळ्यांना माहिती आहे, कुणाला माहिती नाही हात वर करा, त्यांच्याकरता फक्त मी वर्णन करणार. हाऊ मेनी ऑफ यू हॅव सीन मी डिस्कसिंग दिस? हू हॅज नॉट सीन इट? कोणी माहिती? अच्छा, ओके. तर त्याच्या वर्णनामध्ये तो सांगतो पूर्वेला जा, रौप्य द्वीप जा, यवद्वीप जा वगैरे वगैरे. तो पुढे जातो आणि मग शेवटी म्हणतो क्षीरसागर क्रॉस करा, पॅसिफिक. त्यानंतर तुम्हाला हा इन्सिग्निया दिसेल. दिस इज अ सिम्बॉल ऑफ अनंत देव.
असं तो म्हणतो. आणि त्याचं ते हे जे खालचं जे ओळ आहे म्हणजे संस्कृत मधली ती वाल्मिकी रामायणातली आहे. त्याचा चॅप्टर लिहिला नाही मी, पण तो 41, 42 वगैरे असा आहे. त्याचं तिकडे बघा आणि आता त्याचं वर्णन आहे का. त्रिशिरा कांचनच केतू, तो म्हणतो असं केलं की तुम्हाला एक स्ट्रक्चर लागेल तिथे. इथं पूर्व दिशेची हद्द संपली असं तो म्हणतो. त्रिशिरा कांचनच केतू, त्रिशिरा ट्रायडंट सारखं स्ट्रक्चर आहे. कांचन गोल्डन आहे, केतू म्हणजे पोल आहे. केतू तालच तस्य महात्मना, ताल म्हणजे पाम वृक्षासारखा असा असलेला असा महान वृक्ष आहे. तो 800 फीट उंच आहे त्याच्यामध्ये. आणि तो पुढे सांगतो स्थापित पर्वतच सागरे, तो पर्वताच्या अग्रभूमीवर असा स्थापन केलेला आहे. माती काढून तिथं तो असा केलेला आहे. तो 3 फूट वगैरे खाली डीप केलेला आहे तो तिथे. विराजती सवेदिका, म्हणजे आपण वेद म्हणजे यज्ञ करताना स्वाहा स्वाहा करण्यापूर्वी चौकोन करतो की नाही, तसं त्याच्या बुंद्याशी खाली बॉटमला चौकोन आहे बघा त्याच्या सवेदिका. आता पुढचा श्लोक मी इथं लिहिला नाहीये, पण त्याच्या बरोबर पुढचा श्लोक आहे. तो सांगतो की हे स्ट्रक्चर कुणी केलं, का केलं आणि केव्हा केलं. आता जेव्हा स्पॅनियर्स 500 वर्षापूर्वी तिथे आले त्यांनी त्या लोकांना म्हणजे अयामारा केचवा जे इंका लोक आहेत त्यांना विचारलं की हे तुम्ही केलं का. तर ते सिम्सनच्या पार्टसारखं ते म्हणजे वी डिडंट डू इट. मग तुमच्या पेरेंट्सने केलं का, ग्रँड पेरेंट्स नाही. तुम्हाला कुणी केलं माहिती का माहिती नाही, पण त्याचं वर्णन रामायणात येतं. त्याच्या पुढचा जो श्लोक आहे पूर्वस्या दिशी निर्माणम, आपली जी इंटरनॅशनल डे लाईन आहे ना आता पॅसिफिक मध्ये जाते, पूर्व दिशेचं निर्माण करण्याकरता ते निर्माण केलं. कृतम तत् त्रिदशेश्वरे, कृतयुगामध्ये त्रिदशेश्वरे म्हणजे इंद्रानं निर्माण केलं. ततः परम हेममय श्रीमान उदय पर्वत, याच्या पुढे गेला तर हिमाच्छादित उदय पर्वत लागतो. यू नो व्हॉट दॅट इज, अँडीज. आता ह्याच ते त्याचं नाव देताना अनंताचा तो इनसिग्निया आहे, म्हणजे आपला फ्लॅग म्हणतो आपण नॅशनल तसा आहे. त्याचं तुम्हाला मित्रा देसाईचं जे आर्ट ऑफ फ्लॅग ऑफ अनंत तुम्ही म्हटलंय, तर मित्रा देसाईचं त्याच्याचं संशोधन असं आहे की तुम्ही मुद्दाम नंतर गुगलमध्ये जाऊन बघा. तो जो अँडीज माउंटन आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर असं टाईप केलं अनंता इन अँडीज तर तुम्हाला 4 पीक मिळतात. अनंता, मोंते अनंता, सेरो अनंता, पुंतो अनंता एक्सेट्रा. आणि त्याचं जर तुम्ही वर्णन केलं की कुणी ठेवलं नाव वगैरे मागच्या 500 वर्षात ठेवलं का, तर त्याचं काहीच मिळत नाही. मग त्यांनी असं सांगतात की इट मीन्स समथिंग इन अयामारा. अयामारांना विचारलं त्यांना त्याचा पत्ता नाहीये, पण भारत तुम्हाला सांगू शकतो आनंदाचा काय अर्थ आहे. तो जो अँडीज आहे तो म्हणजे प्रत्येक शिखर म्हणजे ते काय म्हणतो आपण सापाचं तोंड म्हणजे अनंताचं तोंड असं तो कल्पिलेला आहे. आणि जर तुम्ही भागवत पुराणात गेला तर अनंत हा पाताळामध्ये आहे, अनंत पर्वत हा पाताळात असं तुम्हाला चॅप्टरमध्ये मिळेल. ओके, आता मी तुम्हाला फक्त 4 पुरावे दाखवले, पण हे जे दिसतात ना बाकी सगळे लिस्ट 1 2 3 4 5 6 24 फील्ड्स आहेत त्यात मी तुम्हाला 4 दाखवले. तर त्याच्यातले असे जो बाकीचे जे मी लिहिलेले आहेत त्याचाही एव्हिडन्स आहे, त्याचाही तुम्हाला माझ्या बाकीच्या लेक्चरमध्ये मिळेल. आणि तुम्ही आता म्हणाल असं हुश्य चला 12,000 संपले, 7,000 संपले, 21,000 संपले, तर इतकं खरं नाहीये. ऍक्च्युअली एव्हिडन्स इतका आहे की जे तुम्हाला 2 डॉट दिसतात महाभारत युद्ध, राम रावण युद्ध म्हणजे महाभारत, याच्या मागे तुम्ही 75,000 वर्षापर्यंत टोबा एक्सप्लोजन पर्यंत तुम्ही ट्रेस करू शकता. आता जसं तुम्ही मागे जा तसा पुरावा कमी होत जाणार, त्याची क्वालिटी बदलत जाते, ते सगळं आहे. वेळ नाही म्हणून मी तर तुम्हाला 35,000 वर्षापूर्वीचा पुरावा किती इम्प्रेसिव्ह सांगितलं असतं, पण थोडंसं गुड नाईट स्लीप करता तुम्हाला होमवर्क ठेवतो. आपण इथे थांबूया. बाहेर पडायचं असतं तर आपण रॅपअप करून बाहेर पडू. अजून एक 10 मिनिटं आहेत. सो प्रश्नोत्तर. पण निलेश म्हणजे विदाउट इवन आस्किंग यू मी एक आयडिया सजेस्ट करणार होतो. इफ इट वर्क्स, जर आणखीन प्रश्न जर असले तर उद्या दुपारी किंवा संध्याकाळी वी कॅन डू अ झूम सेशन. जर कोणाला काही प्रश्न असले तर जस्ट लेट मी नो. यू डोंट फील ऑब्लिगेटेड, यू डोंट हॅव टू डू दिस, बट जस्ट एज अन आयडिया. नाही ठीक आहे. किंवा होमवर्क सारखं म्हणजे तुम्ही एवढी जी काही टॉक्स आहेत ना, मी असं काही प्रश्न नाही, तुमच्या आता डोक्यात जे प्रश्न असतील ते सगळे उत्तर दिलेले आहेत. म्हणजे न विचारता मी तुम्हाला सांगू शकतो तसंही. पण तशी झूम करता म्हणजे मग काय, आता आपण ह्युस्टन मध्ये आहोत तर तसंही म्हणजे ते नाही की पुष्कळ लोकांना बरंच काय बोलायचं आहे आणि विचारायचं आहे. तर तुम्हाला जर एनर्जी असली लोकांना माझ्या घरी जाऊ शकतो. आपलं ओरिजिनली तिथेच करणार होतो. ते पूर्ण निलेशवरती आहे. मी काय मी निशाचर आहे. आणि ज्यांना शक्य नसेल त्यांच्याकडे ऑब्लिगेशन नाही, म्हणजे दॅट इज ऑल्सो मस्ट बी अंडरस्टूड. मला एनर्जीचा प्रॉब्लेम नाही. काल रात्री तुमचे खूप माझे टॉक किती बघितले मी, कधी टाईट दिसतो अभिनवेशांना बोलू शकतो मी, त्याचा काही प्रश्न नाही. बिकॉज दॅट इज की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने तसंच घेत होतं केलेलं आहे म्हणून तो जॉब सोडला. आता US पण सोडलं, सो मला प्रॉब्लेम नाही. इफ यू आर ओके जया, देन whoever is interested
परफेक्टली ओके. आणि इथे 2-3 इथे आपण 10 मिनिटं बोलायचं. चालेल चालेल. हार्ड स्टॉपला आपण थांबूया. फक्त 10 मिनिटं जर आपल्याकडे किंवा लेस. प्रश्न विचारताना टाळ्या वाजवू शकता, वाजवू शकता. प्रश्न विचारताना प्रिएम्बल देऊ नका, नुसतं प्रश्न विचारा. आणि प्रश्न स्टार्ट विथ व्हॉट, वेअर, वाय, हाऊ एक्सेट्रा. ह्या प्रिएम्बलची अजिबात गरज नाही, लागलं तुम्ही विचारा. अरुंधती पुढे जाते मागे जाते, याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय? ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये सिग्निफिकन्स त्याचा असा आहे, व्हेरी गुड प्रश्न, की आपण पृथ्वीवरून बघताना जर इथे मी बघतोय उत्तरेकडे आणि असे 2 तारे येत आहेत, तर ते समजा हे 2 तारे आले असे आले उत्तरेकडून, हा तारा आणि हा मागे तारा, तर हा तारा पुढे हा तारा मागे, असा त्याचा सिग्निफिकन्स आहे मला दिसतं. आता तुम्हाला दिसताना वसिष्ठ इथे आणि अरुंधती अशी दिसते. त्या काळामध्ये ते उलट होतं. ते का उलट होतं याच्याकरता तुम्हाला माझे बरेच व्हिडिओ, म्हणजे सिम्युलेशन व्हिडिओ सुद्धा आहेत, ते का झालं वगैरे त्याचे व्हिडिओज आहेत, पण त्याचं उत्तर फार मोठं आहे. त्यावेळेस जी काही टेक्नॉलॉजी होती त्याचं जे काही डिस्क्रिप्शन सगळं होतं, त्यातली अशी एकही टेक्नॉलॉजी अशी का राहिली नाही की ज्याचं आज आपण इंडिपेंडंट ऑफ वेस्टर्न सायन्स, जसं पुष्पक विमान झालं ते म्हणतात मर्क्युरी वगैरे काय ते, तर why couldn't any Indian scientist or anyone else, independent of Western science, experiment with it and prove that it actually exists? तुम्ही बरेच प्रश्न एकत्र केले. एक तर इंडिपेंडंट ऑफ वेस्टर्न सायन्स करा अशी काही अपेक्षेची खरी गरजच नाही. Just to show that it's not dependent on the Western. पण वेस्टर्न सायन्स हे डिपेंडंट ऑन इंडियन सायन्स आहे. तुम्हाला नॉटिकल माईल म्हणजे इक्वेटरची नॉटिकल माइल्स किती आहेत सांगा मला. यू नो राईट, इक्वेटरची नॉटिकल माइल्स किती आहेत माहिती आहे? ऑन इक्वेटर व्हॉट इज द नॉटिकल माइल्स? द नॉटिकल माइल्स हा सुद्धा इकडला शब्द आहे. अर्थात नौकावरून तो आला वगैरे भाग वेगळा. किती सी म्हणजे तुम्ही प्रश्न सांगायचे. प्रॉब्लेम आपला असा होतो की तुम्हाला तो प्रॉब्लेम होतानाच जर तुम्हाला संदिग्ध माहित नसेल की व्हॉट इज द रिअल क्वेश्चन, तर त्याचं उत्तर अप्रिशिएट होत नाही. आता सगळे प्रश्न की काय बाबा ते काय नॉटिकल माइल करायचं, तुम्ही जर गुगलमध्ये जाऊन बघितलं इक्वेटरचं किती डिस्टन्स आहे, तर त्याचं उत्तर येईल 21,600 नॉटिकल माइल्स, 21,600 नॉटिकल माइल्स. नंतर चेक करू शकता तुम्ही. आता तुम्ही म्हणाल हे एवढं कुणी शोधून काढलं सांगा मला, 21,600 नॉटिकल माइल्स. समुद्र मेजर करणं इतकं कठीण होतं. तुम्ही बेन फ्रँकलिनची बायोग्राफी वाचली, ऑटोबायोग्राफी वाचली, तर सांगेल ते बेन फ्रँकलिनने त्याच्यात इम्प्रुव्हमेंट्स केलेले आहे. जमिनीवर ठीक आहे, समुद्रावर कसं मोजायचं असा प्रॉब्लेम होता. हा जो म्हणून मी सांगतो की आता इकडे नॉटिकल माइल आम्ही वाचत तर सगळं कोणी इंडियाला रिफर पण नाही करत. गुगलमध्ये विकिपीडियामध्ये जाऊन एंट्री करा, कोणी रिफर करत नाही. नॉटिकल माइल्स 21,600 याचा जनक भारत आहे. याच्याकरता मी तुम्हाला परत मोठा प्रश्न तुमचं उत्तर आहे की वेस्टर्न न घेता करा. अरे पण वेस्टर्न करता वेस्टर्न काही असलं पाहिजे ना, स्पेशली सायन्स. आता टेक्नॉलॉजीमध्ये केलं ना, आता लॅपटॉप भारताने केला वगैरे म्हणण्यात काही पॉईंट नाही आहे ना. पण अगेन डू नॉट कन्फ्यूज सायन्स अँड टेक्नॉलॉजी. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला प्रिन्सिपल न कळता सुद्धा तुम्ही एखादं विमान बनवू शकाल की जे उडेल, तुम्हाला बनवली प्रिन्सिपल माहित नसेल. सो टेक्नॉलॉजी, इफ इनफ अमाउंट ऑफ मनी इज इन्व्हेस्टेड, टेक्नॉलॉजी कॅन मेक थिंग्स हॅपन. त्यावेळी प्रत्येक वेळी सायन्स माहीत असतंच असं नाही. उदाहरणार्थ फॅरेडे आणि मॅक्सवेल ज्यांनी वाचलं असेल, अगेन ह्या बायोग्राफी वाचण्यासारखी आहे. फॅरेडेने जे त्याच्या इंट्युशन मध्ये एक्सपेरिमेंट करून जे केलं त्याला कोणतीही थिअरी नव्हती, आणि मॅक्सवेलच्या सगळ्या थिअरीजनं फॅरेडेच्या सगळे जे गोष्टी होत्या त्या बरोबर म्हणून दाखवल्या. सो फॅरेडेची टेक्नॉलॉजी कन्सिडर करा. त्याने ज्या गोष्टी दाखवल्या म्हणजे डायनॅमो हे ते वगैरे, ते त्यावेळी असं का होतं कोणालाच माहित नव्हतं, पण त्याने टेक्नॉलॉजीनं दाखवून दिलं. सो हा पहिला म्हणजे वेस्टर्नचं न वापरता हा एक काढून टाका. तुम्ही कोणतेही सांगा, म्हणजे नंबर्स कुठून आले, कॅल्क्युलस कुठून आलं, कॅल्क्युलस कुठून आलं. किती जण लोक प्राच्यम बघतात, प्राच्यम व्हिडिओज, PRACHYM युट्यूबवर, एकच म्हणजे मोठं मार्केट आहे ते. ओके, मग तुम्ही युट्यूब मुद्दाम प्राच्यम जाऊन सबस्क्राईब करा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. पण दुसरा प्रश्न काय होता की अशी इंडियन का करत नाही. तर मी ते इंडियनच आहे ना. Independently to be able to say yes, that technology did exist at that point. नाही तेच तर सांगतोय ना. आता बघा परंतु तुम्ही त्या परांजप्यासारखा प्रश्न विचारताय. द व्हेरी फॅक्ट अरुंधती वसिष्ठच्या पुढे जाऊ शकत नाही असं जगातल्या सगळ्या लोकांना वाटत होतं, फक्त भारतातल्या लोकांना वाटत होतं असं नाही. पण आता हे दाखवून दिलं आणि आता ते मॉडर्न ॲस्ट्रॉनॉमीने सिद्ध केलं. याचा अर्थ काय, इन्फरन्स काय? दोनच इन्फरन्स होतात. एक तर त्यांच्याकडे पण ॲस्ट्रॉनॉमी सॉफ्टवेअर होतं भारतीयांकडे, त्यांनी ते करून फिक्शन मध्ये लिहिलं, किंवा प्रत्यक्ष 7,500 वर्षापूर्वी डोळ्यांनी बघितलं. त्याशिवाय काहीच राहत नाही.
आणि आणखी तुम्ही जर टेक्नॉलॉजी पण आणखी टेक्नॉलॉजी केला तुम्हाला कितीतरी टेक्नॉलॉजी मिळत जाते. आता आपल्याकडे डॉक्टर्स आपल्याकडे आहेत, फार्माकोलॉजिस्ट, फार्मासिस्ट. ओके, फार्मासिस्ट आता सगळे तुम्ही केमिकल बनवता वगैरे असं करता, त्याचा बेसिस काय? येस, राईट. तो कुठून आली म्हणजे इकडे ह्याला कसं कळलं सांगा? माहितीये, वेलनेस जो ग्रुप आहे इंग्लंड मधला जो माणूस होता, त्याची काय फॅक्टरी होती, त्यांना असं ओपन हे केलं होतं, म्हणजे अवॉर्ड डिक्लेअर केलं होतं की असा कोण माणूस आहे की जो इंडियात जायला तयार आहे. त्याचं आता वेलनेस म्युझियम चालू आहे तिकडे लंडन ब्रिटिश म्युझियम मध्ये. त्याचं असा कोण आहे की तो तिथे जाईल आणि सगळं आयुर्वेदातली सगळी टिप्पणी, झाडाची पानं बिनं सगळं सगळं सगळे, त्याचे उपयोग काय, केव्हा कसे, कॉन्ट्रॅक्ट इंडिकेशन्स काय, हे सगळं जेव्हा सगळ्या त्या आयुर्वेद लोकांशी जेव्हा बोलून संपेल तेव्हाच तो परत भारतातून परत येईल आणि त्याला एवढे पाऊंड्स दिले जातील. त्या माणसाचं नाव माहित नाही, पण तुम्ही नुसतं गुगल करा. तो माणूस तिथे गेला, तो केरळ पासून तर काश्मीर पर्यंत तो फिरला. त्याचे जी काढले ती तिथल्या लोकांकडून त्याने काढून घेतली. ते झाड दिसलं की त्याचं फूल फळ कसं काय येतं, त्याचे उपयोग काय, असं करून आलं. त्याच्यानंतर ते झालेली अवेदा ब्रँडची स्टोरी माहितीये, किती लोकांना माहितीये? अवेदा माहितीये सगळ्यांना? अवेदाचा अर्थ काय? इट्स अ शॉर्ट फॉर्म फॉर आयुर्वेदा. इन केस यू डोंट. तो जो मिनियापोलिसचा माणूस आहे त्याने एक कपल, गुजराती कपल, दोन्ही फार्माकोलॉजी करणारी, माझं नाव विसरलो मी त्यांचं, पण तुम्हाला माहिती होईल, त्यांना तिथे आणलं. तो तिथे गेला म्हणून तुम्हाला अवेदा शिकेकाई शॅम्पू विकतो. इसेन्शियली तिकडून तुम्हाला आणून केलं मी टेक्नॉलॉजी म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सो सायन्स टेक्नॉलॉजी काही त्याच्यामध्ये असं वेगळं. सॉरी, दुसरा पण प्रश्न थांबायचा आहे आपल्याला? येस, आपण थांबूया जस्ट कारण की आपल्याला धन्यवाद. थँक्यू.